नमस्कार सभी को। क्या आपको मेरी आवाज सुनाई दे रही है? कोई मुझे चैट बॉक्स में लिख के बताएगा। यस, गुड। सो वी आर लाइव। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम भी जुड़ चुकी हैं, आकांक्षा बागवे जी। तो हम शुरुआत करते हैं। सबसे पहले हमेशा की तरह मैं आप सभी लोगों का बीएमसी बैच 1 मॉड्यूल 7 सर्विलेंस में आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ। मैं संचिका गुप्ता हूँ और मैं एको इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। और आप सब लोगों को दोबारा देखकर इस हफ्ते मुझे बहुत खुशी हो रही है। कुछ जाने पहचाने चेहरे। और मैं सबसे कहूंगी कि जिन लोगों ने अपने वीडियोस को ऑफ कर रखा है, अगर पॉसिबल हो तो ऑन करें, क्योंकि अगर मुझे शक्ल दिखती है तो मुझे याद रहता है, तो एक अपनापन रहता है। मैं ऐसी ही हूँ। ठीक है, अब आगे बढ़ते हैं। तो सबसे पहले कुछ जनरल अनाउंसमेंट्स हमेशा की तरह। आज हम सबसे पहले एजेंडा रिव्यू करेंगे। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम आकांक्षा बागवे जी जुड़ चुकी हैं। मैम के सेशन के टाइम पे मैं अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें। मैम के सेशन के टाइम पे आपको अगर कोई भी डाउट्स होंगे आप चैट बॉक्स में लिख सकते हैं, और उसको मैं एक नज़र रखूंगी एंड देन हम उस पर बात भी कर सकते हैं। मैम के सेशन के बाद हमारा Q&A राउंड होगा, और उसमें मैं अनम्यूट एक्सेस दूंगी और आप सब लोग आप अपने सवाल पूछ सकते हैं, चाहे चैट बॉक्स में डालें या फिर अनम्यूट करके पूछ लें। और अंत में हमेशा की तरह फीडबैक राउंड होगा। फीडबैक का लिंक मैं चैट बॉक्स में डालूंगी, और इंग्लिश और मराठी लैंग्वेज में होगा। किसी भी एक ही फीडबैक फॉर्म भरें। सभी से अनुरोध है कि अपने वीडियोस को ऑन रखें, जिससे कि मैं चेहरों को पहचान सकूं, और याद रहता है उससे। मेरे साथ मेरी टीम से ज्योत्सना जगदले जी भी हैं, और मेरे साथ एको इंडिया से एल्बर्ट डेवर्मा जी भी हमारे साथ आज जुड़े हुए हैं। वो सभी पार्टिसिपेंट जो कि ओप्पो, वीवो, लिनोवो, कोई नंबर उससे वो दिख रहा है अगर स्क्रीन पे उनका नाम, तो कृपया अपने आप को रीनेम कर ले। और रीनेम करने का तरीका है जूम इंटरफेस पे आप जहां अपने आप को देख रहे हैं, वहां पे ऊपर सबसे ऊपर 3 ब्लू डॉट्स हैं, उस पर आप क्लिक करेंगे और इन लास्ट में रीनेम का ऑप्शन होगा। अपना शुभ नाम वहां आप लिख सकते हैं। और आप लोग बीएमसी बैच 1 में हैं, हमेशा ध्यान रखिए इसी बैच में आपको सारे सेशन अटेंड करने हैं, कोई भी सेशन मिस नहीं करना है। जो लोग चैट बॉक्स में लिख रहे हैं वो मेरी आवाज नहीं सुन पा रहे हैं, तो मैं ये कहूंगी प्लीज इनेबल योर ऑडियो। ठीक है, अब हम यस हमारे साथ माई ट्रेनर मैम जुड़ चुकी हैं। आकांक्षा मैम, कैन यू हियर मी? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So Akansha Bagwe is currently associated with Nair Hospital in Mumbai in the capacity of infection control nurse and teacher. She is the first infection control nurse among BMC hospitals in Mumbai. During the COVID-19 pandemic, she is highly credited for her work as a frontline warrior. She prepared and managed the layout of the hospital and functionalized the COVID-19 vaccination center in the Nair Hospital. A very warm welcome to ma'am. Yes. Ma'am, I have given you the screen sharing rights. Your voice is clear, your audio is clear. Screen. Yes, yes. Yeah. Thank you, ma'am. Do you Good. have your slides? Yes, yes, ma'am. Okay. Good afternoon, ma'am. Good afternoon, everyone. Ma'am, the same announcement. I would request you that you please take your session in mixed language, because we have a mixed crowd, Yes. English, Hindi, and Marathi. Yes, yes, ma'am. Sure, sure. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Yes, good afternoon, everybody. Today we are going to learn about the surveillance. Surveillance means what? Surveillance is Marathi way we can say like a nigrani, yani close observation. आपण HICC किंवा हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी HICC प्रॅक्टिस बघतोय. तर आज आपण बघणार आहोत मॉड्यूल नंबर 7
की ज्या मॉड्यूलमध्ये आपल्याला सर्व्हिलन्स बद्दल बघायचं आहे, कारण आपले बाकीचे बरेचसे मॉड्यूल झालेले आहेत. 7 मॉड्यूलपर्यंत आपण पोहोचलो आहोत. मग सर्व्हिलन्स हे का गरज आहे आयपीसी मध्ये, इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम मध्ये हे सर्व्हिलन्सची काय गरज आहे, कसं आणि ते कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. म्हणून आपण आज बघूया की काय ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, शिकण्यामागे कारण काय आपल्याला. तर आपण आज हे बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिलन्स, टाइप ऑफ सर्व्हिलन्स, सर्व्हिलन्स सायकल अँड आउटब्रेक आयडेंटिफिकेशन. कुठच्या प्रकार सर्व्हिलन्स कसा करतात, सर्व्हिलन्सचे टाइप्स काय आहेत आणि सर्व्हिलन्स सायकल कसं असतं आणि आपण आउटब्रेक कसं आयडेंटिफिकेशन करायचं, कसं शोधून काढायचं, कसं फाइंड आउट करायचं, आउटब्रेक कधी डिक्लेअर करायचा हे आपण आज बघणार आहोत. तर सर्व्हिलन्स म्हणजे काय, सर्व्हिलन्स म्हणजे मराठीत आपण त्याला सर्व्हिलन्स निगराणी म्हणतो. या सर्व्हिलन्स मध्ये काय येतं, तर सर्व्हिलन्स इज द सिस्टमॅटिक कलेक्शन. कसलं कलेक्शन, सिस्टमॅटिक कलेक्शन, कलेक्शन ऑफ कलेक्शन, analysis and interpretation of healthcare data essential to planning, implementation and evaluation and timely dissemination of data to the relevant stakeholder. कळलं? सर्व्हिलन्स म्हणजे हे सिस्टमिक कलेक्शन ऑफ डेटा. आपल्याला काय कलेक्शन करायचं आहे, सर्व्हिलन्स कशासाठी करतो, सर्व्हिलन्स कशासाठी करतो हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. सर्व्हिलन्स करतो जर एक आउटब्रेक झाला, एखाद्या डिसीज कंडिशनचा आउटब्रेक झाला, म्हणजे समजा MRSA पेशंट आले किंवा दुसऱ्या डिसीज कंडिशन कुठच्या पेशंट आले, तर ते मोर दॅन 7 पेक्षा अधिक पेशंट जर आले एका एरियातून तर आपण त्याला आउटब्रेक म्हणतो. मग ते आउटब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्याची माहिती गोळा करायची, डेटा कलेक्ट करायचा आहे. तो सिस्टमॅटिक वे म्हणजे तुम्ही करताना क्लोज ऑब्झर्वेशन, म्हणजे नुसतं रिपोर्टवर किंवा पेशंटवर नाही, तर त्या प्लेसला जाऊन वेगवेगळ्या टाईपचा सर्व्हिलन्स आहे, जाऊन ते डिटेल डेटा त्याचा कलेक्शन करायचा, तो अनालिसिस करायचा, म्हणजे जो कलेक्ट केलाय तो आपण केलेला बरोबर आहे का, तो एक्झामिन करायचं, ते बरोबर त्याचं एक्झामिन करायचं, प्रॉपर वे शोधून काढायचा, ब्लाइंडली करायचं नाही. त्यासाठी मध्ये कसं कलेक्शन ऑफ डाटा अँड अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ हेल्थकेअर डेटा असेन्शियल टू प्लॅनिंग. तो डाटा काय करायचा आहे आपल्याला, एक्सप्लेन प्रोसिजर वाईज तो व्यवस्थित कलेक्ट करायचा आहे आणि ते केलेली माहिती असेन्शियल जी माहिती गोळा केली आहे ती आपल्या प्रॉपर प्लॅनिंगसाठी. मग आता आपला डेटा कलेक्ट केला तर प्लॅनिंग काय करायचंय, जर सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे, केसेस जास्त दिसलेत आपल्या, तर तो डेटा कलेक्ट करायचा उपयोग करून आपण प्लॅनिंग करायचंय की पुढे आपल्याला कसं ट्रीटमेंट करायची आहे, ते चॅनल ऑफ सोर्स ऑफ इन्फेक्शनचं चॅनल कसं बंद करायचंय हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि त्या ज्या गाईडलाईन ज्या दिलेल्या आहेत आयपीसी मधून, त्या गाईडलाईन कशा इम्प्लिमेंट करायचे, इम्प्लिमेंट करून झाल्यानंतर आपल्याला आपण केलेल्या वापरलेल्या गाईडलाईन रोगाचा कंट्रोल करण्यासाठी आपण जे काय गाईडलाईन वापरतोय ते किती इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे किती केसेस कमी झाल्या किंवा आपण त्याचा भार कमी करू शकलो का, ह्याचं इव्हॅल्युएशन करायचं. बरोबर, त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आणि टाइमली डिसेमिनेशन करायचं. कोणाला, जर ज्याच्याकडून आपण हे करतोय ते टाइमली, जो रिलेव्हंट पर्सन आहे, आयपीसी कमिटी आहे, एनी पर्सन आहे, त्याला आपल्याला टाइमली करायचं, रिपोर्टिंग करायचंय. दॅट मीन सर्व्हिलन्स इज द सिस्टमॅटिक कलेक्शन, analysis and interpretation of healthcare data essential to planning, implementation and evaluation and timely dissemination of data to the relevant stakeholder. म्हणजे तुम्ही डेटा ऑब्झर्वेशन करून, क्लोज ऑब्झर्वेशन करून डेटा कलेक्ट करा, त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित घ्या, त्यांच्याकडून माहिती गोळा करा आणि ती त्याच्यावर गाईडलाईन ठरवा, गाईडलाईन घ्या आणि त्याचं इम्प्लिमेंट करा गाईडलाईन, आणि त्याच्यातून आपल्याला काय आउटपुट करायचंय, आपण केलेलं कार्य कितपत योग्य ठरलंय, कितीपर्यंत आपण युजफुल आहे, किती त्याचं प्रभावी आहे, फाइंड आउट करायचं. नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस मध्ये काय येतं, एस्टॅब्लिश्ड एंडेमिक और बेसलाइन रेट ऑफ इन्फेक्शन, कंपेअर HI रेट्स विदिन किंवा बिटवीन हेल्थ केअर फॅसिलिटी. आता सर्व्हिलन्स करायची गरज काय आहे, काय त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे, तर आपल्याला त्या सर्व्हिलन्समुळे डेटा कलेक्ट केल्यामुळे काय कळतं, तर बेसलाईन डाटा मिळतो. एखादा रोगाचा प्रसार झालाय कुठच्या तरी एरियामध्ये, XYZ कुठच्या तरी D वॉर्ड E वॉर्ड मध्ये झालाय, कुठच्या तरी कम्युनिटीमध्ये झालाय, तर आपल्याला कसं कळणार, किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंट मिळेल तर त्याचा आपल्याला रेट मिळेल की एवढे पेशंट इन्फेक्शनचे आहेत, त्या आपल्या डेटा कलेक्शनमुळे कळतं. मग आपण कसं ते फाइंड आउट, मग कम्पेअर काय करायचं, कम्पेअर हॉस्पिटल अक्वायर्ड HI रेट्स मीन्स हेल्थकेअर असोसिएट इन्फेक्शन किंवा हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन, ह्याचा रेट बिटवीन हेल्थकेअर अँड फॅसिलिटी.
आपण कुठे कम्पेअर करायचा? HAI रेट विदिन किंवा बिटवीन हेल्थकेअर फॅसिलिटी. ज्या हेल्थकेअर फॅसिलिटीमध्ये त्याचा जो HAI रेट झालाय तो आपण काय करायचा? कम्पेअर करायचा. नंतर काय करायचं? एंगेज क्लिनिकल टीम टू अडॉप्ट बेस्ट प्रॅक्टिसेस. आता आपल्याला कळलं इन्फेक्शन कुठे आहे, रेट किती आहे, कशामुळे कुठच्या हेल्थकेअर फॅसिलिटीमध्ये आपण केलंय. मग काय करायचं? त्याच्यावर आपण जे प्रॅक्टिस हे केलं फॅसिलिटीजला गाईडलाईन दिल्या आहेत. मग त्या पूर्ण क्लिनिकल वर्कला जी टीम काम करते, स्टाफ काम करतायत, हेल्थकेअर वर्कर काम करतायत, त्यात सगळे हेल्थकेअर वर्कर आले, डॉक्टर्स आले, फोर्थ क्लास आले, आपले नर्सिंग स्टाफ आले, सगळ्यांना ते काय करायचंय? हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या प्रॅक्टिसेस त्यांना अडॉप्ट करण्यासाठी सांगायचं की हे आता तुम्हाला ह्याप्रमाणे आता इन्फेक्शन आपल्याला ह्याप्रमाणे पुढे काम करायचं आहे. त्यांना गाईडलाईन द्यायचे. गाईडलाईन दिल्या नंतर इंट्रोड्यूस एव्हिडन्स बेस्ड और कॉस्ट इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन करावे लागतात. म्हणजे आपल्याला कार्य वेगवेगळं, कधी केअर बंडल द्यायचे किंवा समजा कॉटी इन्फेक्शन आहे, क्लेप्सी आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला हॉस्पिटलच्या स्टाफना शिकवावं लागतं, त्यांना गाईडलाईन द्यावं लागतं की ह्या गोष्टी आपल्याला चेक करायचे. हे इन्फेक्शन असेल, समजा कॉटी असेल तर कॅथेटर असोसिएटेड इन्फेक्शन, मग कशामुळे त्याला मिळालं ते फाइंड आउट करण्यासाठी 5 आपण त्यांना गोष्टी केअर बंडल देतो. त्या केअर बंडल प्रमाणे तुम्ही चेक करायचे. मग काय करायचं? एव्हिडन्स बेस्ड त्यांना आणि कॉस्ट इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन द्यायचं. कशासाठी? तर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन कमी करण्यासाठी. तुम्हाला हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन कळालं? हॉस्पिटल इन्फेक्शन म्हणजे अक्वायर्ड इन्फेक्शन म्हणजे विथ दॅट इन्फेक्शन कॅन बी विदिन 48 अवर्स मध्ये पेशंट ऍडमिट झाल्यानंतर ते इन्फेक्शन होतं, त्याला आपण HAI म्हणतो, बरोबर की नाही? मग ते पेशंट तेव्हा ऍडमिट असताना ते इन्फेक्शन त्याला असत नाही. दॅट इन्फेक्शन विल बी आफ्टर ऍडमिशन ऑफ 48 अवर्स ऑफ द पेशंट. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व्हिलन्समुळे काय कळतं? तर आपल्याला आयडेंटिफाय अँड कंट्रोल ऑफ आउटब्रेक. जर सर्व्हिलन्स केला आउटब्रेकचा तर आपल्याला आउटब्रेकवर कंट्रोल करता येतं. कशामुळे? आयडेंटिफाय करतात, फाइंड आउट करता येतं. कुठून आउटब्रेक झाला, कसा आउटब्रेक झाला हे आपल्याला शोधायला मिळतं त्या सर्व्हिलन्स केल्यामुळे. आणि आयडेंटिफाय द प्रायोरिटी एरिया टू अलोकेट रिसोर्सेस. जिथे झालेला आहे आउटब्रेक, जिथेच आपण सर्व्हिलन्स केला आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं? कुठच्या एरियाला प्रायोरिटी द्यायची. अमुक एरियात झालाय, मग तिथे प्रायोरिटी काय द्यायचं? मॅनपॉवर पाठवा, तुम्हाला रिसोर्सेस काय पाहिजे. आता समजा MRSA झालाय, MRSA कशामुळे ट्रान्सफर होतो? कॉन्टॅक्टमुळे होतो. मग आपल्याला तिथे काय काय फॅसिलिटी द्यायचं तर आपल्याला हेल्थ एज्युकेशन द्यायचंय, तिथून त्यांना हँड वॉशिंगचं त्यांना सांगायचंय, मग हँड वॉशिंगला रिसोर्सेस काय लागणार ते पुरवायचंय. म्हणजे हॉस्पिटल ज्या एरियात आहे त्याप्रमाणे आपल्याला रिसोर्सेस अलोकेटेड करायला पाहिजे. हे सर्व्हिलन्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आता कळलं की कशासाठी? Objective of surveillance is that establish endemic or baseline rate of infection and compare the HAI rates within or between a healthcare facility, engage clinical team to adopt best practices, introduce evidence-based and cost-effective intervention to reduce HAI, identify and control outbreak, identify priority areas to allocate resources. एवढं कळलं? आपण काय केलं? ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचंय, त्याच्यानंतर आपल्याला पुढे द्यायचं. गुड. नंतर काय? मॉनिटर अँड आयडेंटिफाय द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. सर्व्हिलन्स केल्यामुळे, डेटा कलेक्ट केल्यामुळे आपल्याला स्प्रेड ऑफ इन्फेक्शन कळतं. ह्या आज कुठच्याही आजारपणाचं इन्फेक्शन कसं स्प्रेड झालंय ते आपल्याला कळता येतं, ते मॉनिटर करता येतं. म्हणून आपल्याला सर्व्हिलन्स करायचा असतो. ऑब्झर्व द प्रॅक्टिसेस रिलेटेड टू इन्फेक्शन कंट्रोल अँड देअर इफिकसी. मग आपण जे त्यांना गाईडलाईन दिले आहेत, जे त्यांना प्रोटोकॉल दिलेत, ते हेल्थकेअर वर्कर ड्युरिंग प्रॅक्टिसेस दे आर प्रॅक्टिसिंग ऑर नॉट, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. अँड त्यांची इफिकसी किती आहे ते पण आपल्याला बघावं लागतं. सर्व्हिलन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं जातं. देन डिटेक्ट अनयुज्युअल चेंजेस इन द लेवल ऑफ इन्फेक्शन अँड रॅपिड इम्प्लिमेंटेशन ऑफ कंट्रोल मेजर. आणि आपण काय त्याच्यात करतो? रॅपिड इम्प्लिमेंटेशन ऑफ कंट्रोल मेजर. इन्फेक्शन रेट वाढतोय, मग आपण ज्या गाईडलाईन दिल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायला फास्ट त्यांच्याकडून करून त्या फॉलो करून घ्यायचे आहेत. डिटेक्ट अनयुज्युअल चेंजेस लेवल ऑफ इन्फेक्शन. कुठचे अनयुज्युअल चेंजेस आहेत ते लेवल ऑफ इन्फेक्शन आपण फाइंड आउट करायचं आणि रॅपिड आपण ज्या गाईडलाईन आहेत त्या त्यांना सगळ्यांना हेल्थकेअर द्यायचे आणि त्यांच्याकडून इम्प्लिमेंट करून घ्यायच्या. देन फीडबॅक ऑफ रिझल्ट टू इन्फेक्शन कंट्रोल कमिटी, क्लिनिशियन अँड नर्सिंग स्टाफ. आता आपण
सर्व्हिलन्स केला, डेटा कलेक्शन केलं, गाईडलाईन दिल्या, गाईडलाईन फॉलो करून घेतल्या, इन्फेक्शन रेट कमी झाला की वाढला, किती इम्प्लिमेंट करणं, मॉनिटर केल्यानंतर जो रिपोर्ट तयार होतो, आपण एवढी सगळी मेहनत केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट तयार करावा लागतो, सर्व्हिलन्स रिपोर्ट. तो रिपोर्ट आपण कोणाला सबमिट करणार? इन्फेक्शन कंट्रोल कमिटीला करणार. क्लिनिशियन आहे जे प्रॅक्टिस करतात त्यांना देणार आणि नर्सिंग स्टाफना पण द्यायचे, कारण त्यांचीच तर मेहनत आहे ना. त्यांनी इन्फेक्शन रेट कमी केलाय, मग त्यांना कळलं पाहिजे की आपण एवढ्या एवढ्या प्रॅक्टिसेस चांगल्या केल्यामुळे आपला इन्फेक्शन रेट कमी झाला. मग ऑल ओव्हर जेव्हा सर्व्हिलन्स झाल्यानंतर जो काही रिपोर्ट असेल, बॅड ऑर गुड, दॅट वी हॅव टू सबमिट इन्फेक्शन HICC कमिटी and then clinician and nursing staff also, because they wanted to know. त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला कुठे इम्प्रूव्ह व्हायचंय, आपण केलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस किती इफेक्टिव्ह आहे ते कळण्यासाठी आणि आपल्यात किती चेंजेस करायची गरज आहे, त्यासाठी आपल्याला हे सर्व्हिलन्सचा रिपोर्ट इन्फॉर्म करावा लागतो. क्लिअर? देन मॉनिटर अँटीबायोटिक यूज अँड रेसिस्टन्स. कारण बघा, कुठच्याही डिसीज कंडिशनला एकदा रिपोर्ट आले का आपण अँटीबायोटिक देतो. अँटीबायोटिकचा वापरमुळे ऑर्गॅनिझम का होतात, त्याला कुठे कधी रेसिस्टंट होतात, कारण मल्टिपल ड्रग्स यूज केले जातात. आपण पहिले कसं लोअर रेंज पासून करायचे असतात, समटाइम इट विल नॉट हॅपन, दे आर गोइंग ऑन डिरेक्ट हायर लेवल. हायर लेवलचे जरी ड्रग वापरले तर कधी ते ऑर्गॅनिझम त्याला मोस्ट ऑफ रेसिस्टंट होत, कारण ते रिपिटेशन मधले त्यांची ग्रोथ असते. रिपिटेशन ग्रोथ मध्ये ऑर्गॅनिझम एवढे स्मार्ट असतात की ते ओव्हरटेक करतात त्या अँटीबायोटिकला. म्हणून आपण जो अँटीबायोटिक पेशंटला चालू करतो त्याचा आपण ह्याला लॅबला रिपोर्ट पाठवतो, कशाची ते सेन्सिटिव्हिटी टेस्टसाठी पाठवतो, कुठच्या याला अँटीबायोटिकला ते सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यानंतर आपण मॉनिटर केल्यानंतर ते अँटीबायोटिक पेशंटला देतो. सो हिअर इन सर्व्हिलन्स मॉनिटर अँटीबायोटिक यूज अँड रेसिस्टंट ऑल्सो. कुठचं अँटीबायोटिक जर काम करते आणि कुठच्या अँटीबायोटिकला तो ऑर्गॅनिझम रेसिस्टंट झालाय ते वी हॅव टू फाइंड आउट. ओके, इव्हॅल्युएट सक्सेस ऑफ करायचंच असतं, बरोबर की नाही? मग आपण किती सक्सेस झालो IPC इंटरव्हेन्शनला? IPC म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस. whatever we are doing, whatever we are following in that IPC practice, त्यात आपण इव्हॅल्युएट करायचं की आपण किती सक्सेस झालोय. दॅट इज द, कारण आपण ह्या सगळ्या प्रॅक्टिस कोण मोस्ट ऑफ फॉलो करतो? आपण नर्सिंग स्टाफच करतो. मग आपण केलेल्या कामाची आपल्याला पण कळलं पाहिजे ना किती आउटपुट चांगला आलाय, बरोबर की नाही? म्हणून आपण त्याचं इव्हॅल्युएट करायचं असतं. देन टू अप्लाय टार्गेटेड इंटरव्हेन्शन अँड टू इव्हॅल्युएट देअर इफेक्ट इन अ ऑनगोईंग सिस्टीम. आणि हे सगळं करताना काय करायचं? हे टार्गेटेड इंटरव्हेन्शन ठेवायचं की एवढ्या प्रॅक्टिसेस मला ह्या एरियात ह्या डिसीज कंडिशनला करायचे अँड टू इव्हॅल्युएट देअर इफेक्ट. आणि ज्या प्रॅक्टिस मी त्या एरियात अप्लाय करते, त्या डिसीज कंडिशन अप्लाय करते, त्याचा इफेक्ट मला इव्हॅल्युएट करायचंय. अँड ऑनगोईंग सिस्टीम, मला केलेल्या कामाचा मला फीडबॅक मिळालाच पाहिजे की नाही, तो आपण फीडबॅक घ्यायचा. क्लिअर? What is there? Monitor antibiotic use of resistant, evaluate success of ICP intervention, to apply targeted intervention and to evaluate their effect in an ongoing system. Okay. Now, what is the component of surveillance? काय घटक सर्व्हिलन्सचे काय कॉम्पोनंट्स आहेत, कसं आपण करू शकतो, काय त्याचे कॉम्पोनंट्स? तर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ सर्व्हिलन्स, कलेक्टिंग रिलेव्हंट डेटा, use standardized written definition to ensure precise surveillance, managing and organizing data, analyzing and interpretation of data, communicating the result to the right group of people. That means बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ सर्व्हिलन्स. मला सर्व्हिलन्स करायचंय, ह्या डिसीज कंडिशनचा आउटब्रेक झालाय, मला सर्व्हिलन्स करायचंय, तर मला पहिलं त्याचा सर्व्हिलन्सचा डेटा तयार करायचा. हे मला बंडल केअर किंवा व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू बी यूज फॉर दॅट. कलेक्टिंग रिलिव्हिंग डाटा, आज मला ह्या एरियात, ह्या वॉर्डमध्ये किंवा ह्या हॉस्पिटल बिल्डिंगमध्ये एवढे पेशंट ऍडमिट झाले, मग मला त्याचा कसे ऍडमिट झाले, मग तुम्हाला कोणी इन्फॉर्म केलं, कसं इन्फॉर्म केलं, कशावरून फाइंड आउट झालं, दॅट रिलिव्हंट डाटा ठराविक तुमचं त्यासाठी चेकलिस्ट असायला पाहिजे. अकॉर्डिंग टू चेकलिस्ट यू हॅव टू चेक, कलेक्ट द डेटा, देन यूज स्टँडर्डाइज रिटर्न डेफिनेशन टू इन्शुअर प्रिसाइज सर्व्हिलन्स. तुम्ही जे सर्व्हिलन्स तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्हाला आता टाइप्स ऑफ सर्व्हिलन्स मध्ये कळते वेगवेगळे सर्व्हिलन्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं रिटर्न स्टँडर्डाइज गाईडलाईन पाहिजे. मला डेटा कलेक्ट करायचा आहे, मला त्याच्यासाठी माझ्याकडे चेकलिस्ट तयार पाहिजे. मला ह्याच्यामध्ये ह्या प्रकारचं मी करते. आता मला कुठचं हँड वॉशिंगचं करायचं असेल सर्व्हिलन्स, प्रॅक्टिसेसचं करायचं असेल, बायोमेडिकल वेस्ट,
ह्या वेगवेगळ्या जे हे ते वापरायचं असेल तसे आपण जसं ह्या बाकीच्या ह्याच्यासाठी आपण वापरतो गाईडलाईन किंवा चेकलिस्ट वापरतो, त्याप्रमाणे आपल्याला स्टँडर्डाइज रिटर्न एक ठरवायचं की हे सर्व्हिलन्स मला करायचे, त्याच्या गाईडलाईन आणि त्याचं चेकलिस्ट तयार करायची. मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग डाटा, जो डेटा कलेक्ट केलाय त्याचा डाटा व्यवस्थित ऑर्गनाइज करायचा. तो केलेला आपण अनालाइज करायचे, म्हणजे व्यवस्थित ऍक्शन ऑफ एक्सप्लेनिंग जे आपण घेतले त्याचं एक्सप्लेन करायचं, तो कसा कुठून घेतला आणि तो डाटा काय करायचा, इंटरप्रिटेट करायचा. इंटरप्रिटेशन करण्यासाठी पूर्ण त्याची प्रोसिजर एक्सप्लेन करून तो व्यवस्थित डाटा सेट करायचा. कम्युनिकेटिंग द रिझल्ट टू द राईट ग्रुप ऑफ पीपल. तुमचा डाटा कलेक्शन झालं, इंटरप्रिटेशन अनालाइज करून झालं, इंटरप्रिटेशन करून झालं, तर तुम्ही रिपोर्ट तयार केला, देन यू हॅव टू बी सबमिट दॅट रिपोर्ट रिझल्ट टू द टार्गेटेड पीपल, म्हणजे तुमचं HSCC कमिटी, नर्सिंग स्टाफ, क्लिनिशियन, व्हॉट एव्हर. क्लिअर? आता सर्व्हिलन्स सायकल मध्ये काय काय येतो, आता सर्व्हिलन्स कसं केलं जातं. सर्व्हिलन्स म्हणजे मेन म्हणजे क्लोज ऑब्झर्वेशन, एवढं तुम्हाला कळलं. क्लोज ऑब्झर्वेशन कुठच्याही एका आउटब्रेकचं. मग आता आपल्या सायकल मध्ये पहिलं काय येतं, डेटा कलेक्शन अँड इंटिग्रेशन. आता आपण बघितलं सर्व्हिलन्स म्हणजे डेटा कलेक्शन, देन कलेक्शन झाला, इंटिग्रेशन झालं, डेटा अनालाइज. जर तुम्ही कलेक्ट केलास तो डेटा तुम्ही अनालाइज करा, तो इंटरप्रिटेट करा, व्यवस्थित तुमचा व्यवस्थेच्याप्रमाणे एक्सप्लेन करा, देन डिसिमिनेशन करा, देन इम्प्लिमेंटेशन. दाट माहिती मिळाली, आता तुम्हाला असं असं हा डिसीज कंडिशनचा आउटब्रेक झालाय, आता तुम्हाला त्यासाठी गाईडलाईन किंवा त्याचा प्रोटोकॉल इम्प्लिमेंट करायचे. इम्प्लिमेंट केल्यानंतर प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला तो इन्फेक्शन रेट किती कमी झाला की वाढला हे तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे की नाही. मग ते इव्हॅल्युएशन करायचं. इव्हॅल्युएशन केल्यानंतर रिपोर्ट सबमिट करायचं. मग हे टोटल सर्व्हिलन्स सायकल आहे. डेटा कलेक्शन अँड इंटिग्रेशन, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, डिसिमिनेशन, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. दिस इज द सायकल. ह्या तुमच्या ग्रुपमधून सर्व्हिलन्स आपण करतो. आता वेगवेगळ्या प्रकारचं सर्व्हिलन्सचे टाईप आहेत. प्रत्येक डिसीज कंडिशनला वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. तर आता कुठचं सर्व्हिलन्स आहे, तर कसं करू शकतो. एक ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स आहे, एक पॅसिव्ह सर्व्हिलन्स आहे. बरोबर की नाही. ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स मध्ये प्रोस्पेक्टिव्ह, क्लिनिकल अँड लॅबोरेटरी क्रायटेरिया मोर ॲक्युरेट टू इन्फेक्शन रेट. आता आपल्याला जेव्हा प्रॉस्पेक्टिव्ह बघायचंय तेव्हा आपण कसं बघायचं. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे मराठीत काय म्हणतो की होईल किंवा होऊ शकत नाही. आपण कशावरून फाइंड आउट करायचं, तर क्लिनिकल आणि लॅबोरेटरी क्रायटेरिया. म्हणजे पेशंटचं ब्लड किंवा सॅम्पल जेव्हा याच्यामध्ये येतं, लॅबमध्ये येतं, लॅबमध्ये रिपोर्ट तयार होतात. आता समजा MRSS आहे, तर तुमच्या लॅबोरेटरीमध्ये बुकमध्ये त्यांच्या लॅबच्या काय असतं, एंट्री असतात की एवढ्या एवढ्या केसेस MRSSच्या, ह्या पेशंटचा रिपोर्ट MRSS पॉझिटिव्ह आहे. मग ते आपण फाइंड आउट करायचं, एवढ्या केसेस MRSS अकॉर्डिंग टू लॅब रिपोर्ट. देन क्लिनिकली कसं, तर पेशंट मध्ये सिम्पटम प्रेझेंट दिसणार, त्याच्यावरून आपण फाइंड आउट करायचं. मोर ॲक्युरेट टू इन्फेक्शन. मग आपल्याला काय कसं त्याच्यामुळे आपण फाइंड आउट करू शकतो. पॅसिव्ह सर्व्हिलन्स मध्ये काय करतो, रिट्रोस्पेक्टिव्ह करतो की असंच आपण हे करायचं, ठरवायचं की काय असंभाव्य, म्हणजे असं हे असं नाही, कसं काय त्याला मराठीत म्हणतात, पुनरावलोकन म्हणजे तिथे घडू शकेल असं हे करायचं. ते कशावर डिपेंड असतं, डिपेंड्स अपॉन लॅबोरेटरी रेकॉर्ड ओनली. जेव्हा आपण रेट्रोस्पेक्टिव्ह करतो ते ओनली आपण काय विचार करतो, लॅबच्या रिपोर्टवरच बिलीव्ह करतो की लॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय ना म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. पण आपण क्लिनिकली जाऊन पेशंटला बघतो नाही बघत, कारण ते रेट्रोस्पेक्टिव्ह आपण अंदाजाने हे करतो की पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, MRSS पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. पण आपण त्या पेशंटला जाऊन बघत नाही, त्याचे क्लिनिकली आपण बाकीचं बघत नाही की वेदर त्याच्यात सिम्पटम वगैरे प्रेझेंट आहेत का नाही. देन प्रोसेस अँड आउटकम सर्व्हिलन्स, देन क्लिनिकल किंवा पेशंट बेस्ड सर्व्हिलन्स. कुठचा प्रोसेस आणि आउटकम प्रत्येकाचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी नंतर देणारच आहे प्रत्येकाचं. नंतर क्लिनिकल पेशंट बेस्ड सर्व्हिलन्स म्हणजे पेशंटला क्लिनिकली जाऊन ऑब्झर्व करून जे सर्व्हिलन्स केलं जातं ते सर्व्हिलन्स. लॅबोरेटरी बेस्ड सर्व्हिलन्स म्हणजे फक्त लॅबच्या रिपोर्टवर आपण सर्व्हिलन्स करतो. सगळे आपण डिटेल काढायचे, त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये काय असतं, पेशंट डिटेल असतं, वॉर्ड नंबर असतं, रजिस्टर नंबर असतं, डॉक्टर इंट असतं आणि कुठचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे तो असतो. मग त्या बेसवर सर्व्हिलन्स म्हणजे तुम्ही लॅबमध्ये जाऊन रिपोर्ट त्यांचं लॉगबुक चेक करून सर्व्हिलन्स करू शकता. नंतर प्रायोरिटी डायरेक्टेड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिलन्स. डायरेक्टेड प्रायोरिटी कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिलन्स याचं पण कसं करायचं ते आपण बघूया. आता ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स मध्ये काय येतं, ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स काय करायचं, कुठे कुठे करू शकतो ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स, तर कुठे करू शकतो आपण, OT मध्ये करू शकतो,
ICUs मध्ये करू शकतोस, डायलिसिस युनिट मध्ये करू शकतो, बर्न युनिट मध्ये करू शकतो. नंतर ट्रान्सफ्युजन सर्व्हिस युनिट, फूड हँडलर्स, ड्रिंकिंग वॉटर, सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस अँड डिपार्टमेंट्स, यामध्ये आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स. ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स मध्ये काय, तो आपण प्रॉस्पेक्टिव्ह करतो ना, की त्या ठिकाणी जाऊन आपण क्लिनिकली ऑब्झर्व करून तो ठरवतो, बरोबर की नाही. मग आपण बघा ओटीचं सर्व्हिलन्स करायचंय तर आपण ओटी मध्ये जाणार, ओटी ऑब्झर्व करणार, ओटी मधल्या सिस्टीम ऑब्झर्व करणार, त्याचे ऑपरेशन, त्यांचं क्लिनलीनेस, व्हॉट एव्हर. तुम्हाला एखाद्या केसचा उद्रेक झालाय, इन्फेक्शन आउटब्रेक झालाय, मग त्या ज्या ऑर्गॅनिझम आहे त्याचं सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठे आहे ते आपण फाइंड आउट करणार. ICU मध्ये जाऊन करू शकतो, कारण हे हाय इन्फेक्टिव्ह ठिकाण होऊ शकणारे सोर्स आहेत. मग आपण ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स डिरेक्ट जाऊन करू शकतो. कुठे? OT, ICU, डायलिसिस युनिट, बर्न युनिट, ट्रान्सफ्युजन सर्व्हिस युनिट, फूड हँडलर्स, ड्रिंकिंग वॉटर अँड CSSD डिपार्टमेंट. आता प्रोसेस अँड आउटकम सर्व्हिलन्स हे आपण कसं करतो, कुठे करतो? दिस इज अन ऑडिट ऑफ प्रॅक्टिसेस और प्रोसेस ऑफ IPC सच ॲज हँड हायजिंग और केअर बंडल. प्रोसेस अँड आउटकम सर्व्हिलन्स मध्ये काय येतं? दिस इज अन ऑडिट ऑफ प्रॅक्टिसेस. आता आपल्याला ऑडिट करायचं आहे, तर आपण कसं करतो? आता उदाहरणार्थ हँड हायजीन किंवा केअर बंडल. आता हँड हायजीनचं जर आपल्याला ऑडिट करायचंय तर हँड हायजीनचं आपण 4-5 त्याच्या चेकलिस्ट असणार, त्याच्यामध्ये 4-5 पॉईंट असणार. ते आपण चेकलिस्ट बंडल घेऊन ऑब्झर्व करायला, सायलेंट ऑडिट असतं, गपचूप मागे जाऊन उभं राहायचं. IPC मध्ये कोण कसं प्रॅक्टिस करतंय, किती पेशंटला हँडल लावल्यानंतर 7 स्टेप फॉलो करतात का, 5 मोमेंट फॉलो करतात का, ते ऑब्झर्वेशन ऑडिट करू शकतो. किंवा केअर बंडल आपल्याला तुम्हाला माहिती आहेत ना, कॉटी, क्लेप्सी, नंतर व्हॅप, CLABSI, ह्या ज्या हे आहेत केअर बंडल आहेत, त्या केअर बंडलला सुद्धा आपण चेकलिस्ट तयार करून प्रॅक्टिस करू शकतो. दिस इज अन ऑडिट ऑफ प्रॅक्टिस और प्रोसेस ऑफ IPC. ह्या कसलं ऑडिट आहे? इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, ज्या चेकलिस्ट आहेत, त्या चेकलिस्ट घेऊन ऑडिट करणं. उदाहरणार्थ हँड हायजीनचं ऑडिट किंवा कुठचंही केअर बंडल. केअर बंडल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत, वेगवेगळे केअर बंडल आहेत, कॉटी, क्लेप्सी, व्हॅप, अदर्स. देन आउटकम सर्व्हिलन्स एम टू डिटेक्ट HAI इव्हेंट सच ॲज अ BSI, UTI, एक्सेट्रा. ह्याचा आउटकम काय आहे सर्व्हिलन्सचा? हे करण्यामागे एम्स काय आहे? का हे सर्व्हिलन्स केलं जातं? तर पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्याला हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन मिळालं का, आणि ते मिळालं का ते फाइंड आउट करण्यासाठी केलं जातं. मग ते कुठचं हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन आहे, HAI कुठचे आहेत? सगळ्यांनाच माहिती आहेत ना, कुठचे आहेत? BSI आहे, ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन आहे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, व्हेंटिलेटर असोसिएटेड इन्फेक्शन आहे, आहेत की नाही? हे जे इन्फेक्शन आहे, जे पेशंटला हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन झालेले आहेत, हॉस्पिटलच्या प्रॅक्टिसेसमुळे झालेले आहेत, ते इन्फेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रोसेस अँड आउटकम सर्व्हिलन्स करतो. कळलं तुम्हाला? हे एक टाईप आहे. हा आपण कशासाठी करतो? हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन फाइंड आउट करण्यासाठी, रेट फाइंड आउट करण्यासाठी आपण करतो. क्लिअर? आता प्रोसेस सर्व्हिलन्स मध्ये काय येतं? तर प्रोसेस सर्व्हिलन्स मध्ये द प्रॅक्टिस टू बी मॉनिटर्ड इन्क्लूड द फॉलोइंग. काय? तर हँड हायजीन, युरिनरी कॅथेटर इन्सरेशन युजिंग मल्टी डोस वायर्स. आता मला सांगा, आपण काय याच्यात मॉनिटर करणार? मला चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवा ना, म्हणजे मला कळेल. काय क्वेश्चन आहे तुमचा? बोलू शकता. सुनीता पाखरे, एनी क्वेश्चन? अनम्यूट व्हा आणि मला विचारा. अनम्यूट व्हा, म्यूट आहे तुमचा स्पीकर. सुनीता पाखरे, any question? Write down. Ma'am, we have not given unmute access during your session. They can write their queries in the chat box. Okay. No problem, no issue. Okay. तो प्रोसेस सर्व्हिलन्स मध्ये काय येतो? तर प्रोसेस सर्व्हिसेस मध्ये तर प्रॅक्टिसेस टू बी मॉनिटर इन्क्लूड द फॉलोइंग. कसल्या प्रोसेस आपण मॉनिटर करतो? थांबा, चॅट बॉक्स मध्ये काय लिहिले बघूया. तर ह्या प्रॅक्टिस कुठच्या आपण मॉनिटर करतो प्रोसेस सर्व्हिलन्स मध्ये? हँड हायजीन प्रोसेस, हायजीन ऑडिट, नंतर युरिनरी कॅथेटर इन्सरेशन. आता युरिनरी कॅथेटर जर आपल्याला पेशंटला घालायचे आहे तर आपल्याला काय केअर घ्यायची आहे? त्याचं केअर बंडल ठराविक ठरलेल्या 5 केअर बंडल आहे, ते फॉलो करतात की नाही ते आपण बघतो.
युजिंग अप मल्टीडोस वायल. तुम्हाला माहिती आहे आपण इंजेक्शनचं जे वायल असतं ते एका वायल मध्ये आपण बऱ्याच पेशंटना इंजेक्शन देत असतो मल्टीडोस. मग त्याचं कसं टेक्निक, कसं तुम्ही असेप्टिक टेक्निक फॉलो करणार, त्याचं कसं तुम्ही यूज करणार, ते आपण ह्या प्रोसेस सर्व्हिलन्स मधून फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला हँड हायजीन प्रॅक्टिसेस सुद्धा त्याचं पण ऑडिट, युरिनरी कॅथेटर, मल्टीडोस हे ह्या सर्व्हिलन्स मधून होतं. म्हणून याला म्हटलं जातं प्रोसेस सर्व्हिलन्स. म्हणजे ज्या प्रोसिजर तुम्ही करता ते तुमचं मॉनिटर केलं जातं. दॅट इज द प्रोसेस. विच सर्व्हिस प्रोसेस, हँड हायजीन, युरिनरी कॅथेटर इन्सर्शन अँड मल्टीडोस वायल्स. देन सेफ इंजेक्शन प्रॅक्टिसेस. आपण इंजेक्शन आपण नेहमी असेप्टिक टेक्निक वापरतो, पेशंटला फॉलो करतो. मग ती असेप्टिक टेक्निक व्हाईल यू आर गिव्हिंग इंजेक्शन, तुम्ही पेशंटला इंजेक्शन देताय, तो इंजेक्शन ह्याचे प्रोसिजर करताय, तेव्हा तुम्ही किती सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस फॉलो करता हे या सर्व्हिलन्स मधून बघता येतं. नंतर प्रिपरेशन ऑफ सर्जिकल इन्सिजन साईट. आता जर सर्जिकल इन्सिजन घ्यायचं असेल तर तुम्ही स्किन प्रिपरेशन कसं आहे, पेशंट प्रिपरेशन कसं आहे, ही सुद्धा एक प्रोसेस आहे की नाही, ती आपण ह्या सर्व्हिलन्स मधून डेटा कलेक्ट करून ऑडिट करू शकतो. नंतर इन्सरेशन ऑफ व्हॅस्क्युलर कॅथेटर. आता व्हॅस्क्युलर कॅथेटर जेव्हा आपण घालतो तेव्हा आपण सर्टन थिंग वी आर फॉलोइंग, बरोबर की नाही. असेप्टिक टेक्निक आपण फॉलो करतो की नाही. मग कुठच्या प्रोसेस करतो. समजा तुम्हाला आयव्ही लाईन घालायचे, जिओ कॅथ घालायचे, तर आपण कसं करतो, हँड वॉशिंग फर्स्ट अँड फॉरमोस्ट. कुठची पण प्रोसेस करताना हात हँड वॉशिंग करणं खूप गरजेचं आहे. हँड वॉशिंग करतो. नंतर तुमची जी आर्टिकल तुम्हाला आहे ते स्टराईल ट्रे मध्ये आपण कलेक्ट करतो. नंतर पेशंट ती साईट प्रिपेअर करायची, ती साईट आपण 3 स्वॅपने क्लीन करतो. स्पिरिट, आयोडीन स्पिरिट, बरोबर की नाही, किंवा स्पिरिट, बिटाडीन स्पिरिट, क्लीन टू डर्टी एरिया, जिथे सेंट्रल टू पेरिफेरी एरिया. हे जी प्रोसेस आहे ह्या प्रोसिजर ह्या सर्व्हिलन्स मधून ऑब्झर्व केल्या जातात. नंतर वेस्ट सेग्रेशन. वेस्ट सेग्रिगेशन इज द मेन हे आहे की वेस्ट मॅनेजमेंट तुम्ही कसं फॉलो करता. बायोमेडिकल वेस्ट हे सेग्रिगेशन तुमचं कसं केलं जातं हे सुद्धा या सर्व्हिलन्स मधून शोधलं जातं, बरोबर की नाही. की जे आपण वापरतो, जे आपण वेस्ट जनरेट होतं आपण काम करताना, जिथे सर्व्हिस करतो तिथे, ते वेस्ट वेअर वेस्ट आर जनरेटेड दॅट हॅज टू बी सेग्रिगेट देअर अँड देन. जिथे तुम्ही कामाला सुरुवात केली, इंजेक्शन देताय किंवा तुम्ही कॅथेटर इंट्रोड्यूस करताय, तर जे वेस्ट जनरेट होत आहे ते त्याच वेळेला त्याच ठिकाणी काय केलं पाहिजे, डिस्कार्ड व्यवस्थित गेलं पाहिजे अकॉर्डिंग टू कलर कोड. ड्राय वेस्ट असेल तर ब्लॅक मध्ये, इन्फेक्टेड वेस्ट असेल तर येलो मध्ये, प्लास्टिक असेल तर रेड प्रमाणे ते आपण ते सर्व्हिलन्स करू शकतो. नंतर हँडलिंग ऑफ शार्प, जे आपण निडल्स, ब्लड एक्सप्रेशन करतो, इंजेक्शन देतो आहे, स्काल्पेन आहे किंवा सर्जिकल ब्लेड आहे, ते कसं हँडल केलं जातं, ते डिस्कार्ड कसं केलं जातं, त्याचा सुद्धा आपण सर्व्हिलन्स करू शकतो, ऑडिट करू शकतो. पण हे करताना आपल्याला डाटा कलेक्ट करताना आपल्याला ठराविक त्याची चेकलिस्ट बनवावी लागते आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व्हिलन्स आपण डेटा कलेक्ट करून त्याचा रिझल्ट आपण डिक्लेअर करतो. कळलं. प्रोसेस सर्व्हिलन्स म्हणजे कुठचीही प्रोसेसला आपण जे ऑब्झर्वेशन करतो ते. गुड. आता आउटकम सर्व्हिलन्स. आउटकम सर्व्हिलन्स म्हणजे काय, तर सर्व्हिलन्स ऑफ HIR रेट. आपल्याला आउटकम कसलं मिळते, तुम्हाला काय त्याच्यातून ज्ञान मिळणार आहे, काय तुम्हाला आउटकम मिळणार आहे, काय तुम्ही फाइंड आउट करणार आहात. तर सर्व्हिलन्स ठराविक रेट. कसले रेट, सर्जिकल साईट इन्फेक्शन, बरोबर. सर्जिकल साईट इन्फेक्शनचे रेट. समजा सर्जिकल वॉर्डमध्ये तुमचे पेशंट ऑपरेटिव्ह येत असतील, पेशंटला सर्जिकल साईट इन्फेक्शन मध्ये काय होतं, तर ऑपरेशन आफ्टर ऑपरेशन पेशंटला फिवर येऊ शकतो, काउंट त्याचा वाढतो किंवा रेडनेस होतं, ड्रेनेज येतं पेशंटला, किंवा वुंड हिलिंग होत नाही. हे सर्जिकल साईट इन्फेक्शनचे सिम्पटम आहेत, बरोबर की नाही. पेशंटला हिलिंग होत नाही. मग हे रेट आपण जेव्हा फाइंड आउट कशामुळे होतं, तर आपण होतं कुठच्या ऑडिटमध्ये करू शकतो, सर्व्हिलन्स मध्ये करू शकतो, तर आउटकम सर्व्हिलन्स मध्ये. आउटकम आपण कसला बघतो, तर सर्जिकल साईट इन्फेक्शन, वेगवेगळे इन्फेक्शन रेट आपल्याला ह्या सर्व्हिलन्समुळे कळतात. नंतर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, ICU किंवा सिरियस दुसऱ्या कुठच्या जनरल मेडिसिन वॉर्डमध्ये पेशंटला कॅथेटर पास केले जाते, युरिन कॅथेटर. मग त्यांना जे आफ्टर कॅथेटर घातल्यानंतर त्यांना जर डेव्हलप होतं, शिवरिंग होतं, कुणाला पेन होतं, त्यांचं युरिन मध्ये सॅम्पल पाठवल्यानंतर इन्फेक्शन मिळतं, ते म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. हे आपण फाइंड आउट करतो, दॅट इज हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन. त्याचा रेट आपल्याला ह्या सर्व्हिलन्समुळे कळू शकतो. रेस्पिरेटरी इन्फेक्शन. रेस्पिरेटरी इन्फेक्शन मध्ये काय येतं, व्हॅप. पेशंट जर व्हेंटिलेटरवर असेल त्याला व्हॅप डेव्हलप झालाय का, चेस्ट प्रॉब्लेम झालाय का, हे कशावर फाइंड होतं, या रेस्पिरेटरी इन्फेक्शनवर पाहून येतं. ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, जर पेशंटला CVP लाईन आहे किंवा IV लाईन आहे, त्यामुळे पेशंटला जे इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनचा रेट आपण कशावर फाइंड आउट करू शकतो, या आउटकम सर्व्हिलन्समुळे फाइंड आउट करू शकतो. तसंच गॅस्ट्रो इंटेस्टाइन इन्फेक्शन, एनी इन्फेक्शन रेट वी कॅन फाइंड आउट फ्रॉम दिस
आउटकम हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शनचा रेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आउटकम सर्व्हिलन्स करावा लागतो. क्लिअर. आता क्लिनिकल किंवा पेशंट बेस्ड सर्व्हिलन्स, तुम्हाला मगाशी मी वेगवेगळे टाईप सांगितलेत ना, त्या टाईप तुम्हाला मी आता एक्सप्लेन करते कुठच्या सर्व्हिलन्स मध्ये काय येतं. आता हे क्लिनिकल पेशंट बेस्ड सर्व्हिलन्स, ह्या सर्व्हिलन्स मध्ये काय येतं, दिस इन्व्हॉल्व्स काउंटिंग ऑफ HAI हॉस्पिटल किंवा हेल्थ केअर असोसिएट इन्फेक्शन. कशामुळे असेस केलं जातं, असेसिंग रिस्क फॅक्टर अँड मॉनिटरिंग पेशंट केअर प्रोसिजर and practices for adherence to the principle of IPC. हे जेव्हा आपण ऑडिट करतो, हे जेव्हा सर्व्हिलन्स करतो, त्याच्यामध्ये काय केलं, अकाउंटिंग केलं जातं, हॉस्पिटल अक्वायर्ड रेट हे बघितलं जाते. कशावर असेस केले जातात, तर रिस्क फॅक्टर कुठचे आहेत, पेशंटसाठी रिस्क फॅक्टर कुठचे आहेत, आणि मॉनिटरिंग द पेशंट केअर प्रोसिजर, पेशंटवर ज्या आपण प्रोसिजर करतोय त्या मॉनिटर करून मॉनिटर करून केल्या जातात, आणि कुठच्या प्रॅक्टिसेस आपण त्यांच्यासाठी वापरू शकतो, कोणी दिलेल्या यूज ऑफ प्रिन्सिपल ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, ज्या गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे आपण करतात की नाही हे बघण्यासाठी आपण हे सर्व्हिलन्स करू शकतो. दिस ऑल्सो रिक्वायर्ड वॉर राऊंड अँड डिस्कशन विथ द केअर गिव्हर. पण हे ऑडिट करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, ICN ने त्यासाठी किंवा HICC कमिटीने त्यासाठी वॉर्ड मध्ये जाऊन राऊंड घ्यावा लागतो. राऊंड घेऊन घेतला तरच तुम्हाला तो रेट मिळणार, आणि तुमचं व्हॉट एव्हर म्हणजे तुम्ही ज्या गाईडलाईन त्यांना देणार आहे त्या गाईडलाईन त्या स्टाफना, त्या केअर गिव्हरना, म्हणजे जे तिथे त्या हॉस्पिटलला त्या वॉर्डला जे हेल्थ केअर वर्कर आहेत, स्टाफ आहेत, त्यांना त्याच्याबद्दल डिस्कशन करावं लागतं, त्यांना गाईडलाईन समजून सांगायचं. जर तुम्हाला नॉलेज दिलंच नाही तर मॉनिटर काय करणार मला सांगा, तुम्हाला त्या केसेसचं नॉलेज द्यायला पाहिजे की नाही. तुम्हाला आता कॉटीचं हे करायचंय, ऑडिट करायचंय, तर कॉटीमध्ये काय काय तुम्ही मॉनिटर करणार, कुठच्या बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्हाला फॉलो करायचे, ह्याचं डिस्कशन तुम्हाला तुमच्या स्टाफशी करायला पाहिजे. त्यांना ती प्रोसिजर समजून सांगितल्यानंतरच ती लोक करणार ना. म्हणून हे त्यांना ह्या ऑडिटमध्ये वॉर्ड राऊंड घ्यावा लागतो ICN ला, आणि तिला त्या गाईडलाईन त्या हेल्थ केअर वर्करशी डिस्कस करावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. देन ओनली शी कॅन असेस द पेशंट. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन ICN ला त्या हॉस्पिटलच्या स्टाफ कडून मिळते. क्लिअर. आता मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी सर्व्हिलन्स हे एक दुसरं टाईप आहे. ह्याच्यामध्ये काय येतं, तर लॅबोरेटरी रेकॉर्ड्स ऑफ कल्चर अँड अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी रिझल्ट डिटरमाइंड रेट्स अँड आयडेंटिफाय आउटब्रेक. मग अशी तुम्हाला बोलले की नाही की काय काय सर्व्हिलन्स असे आहेत की ते आपण लॅबच्या रिपोर्टवर ठरवलं जातं. तर लॅबच्या रिपोर्टमध्ये काय ठरवलं जातं, तर लॅबच्या रिपोर्टमध्ये असलेले तुमचे लॉगबुक मध्ये असलेले एंट्रीज, ते आपण वेगवेगळ्या एंट्रीज बघतो. मग एंट्रीज बघितलं आपल्याला कळतं की हा पेशंट या गोष्टीला सेन्सिटिव्ह आहे, ह्या पेशंटला त्याचं इन्फेक्शन हे इन्फेक्शन आहे. मग ते आपण पेशंटचे जेव्हा सॅम्पल पाठवतो त्या लॅबमध्ये काय केलं जातं, कल्चर सेन्सिटिव्हिटी केली जातात. वेगवेगळे अँटीबायोटिकचे ना डॉट त्यांच्या पेट्री डिशवर ठेवले जातात आणि त्याच्यात टेस्ट केली जाते. मग त्यामुळे आपल्याला कळतं, जो रिपोर्ट येतो ना सेन्सिटिव्हिटी टेस्ट रिपोर्ट, त्यामुळे आपल्याला कळतं की पेशंट ह्या ड्रगला सेन्सिटिव्ह आहेत. त्याप्रमाणे डॉक्टर त्या ब्रँडचा ड्रग्स त्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी वापरतात. मग हे जे सर्व्हिलन्स आहे हे मायक्रोबायोलॉजीच्या लॅबच्या रिपोर्ट नुसार केलं जातं, आणि त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर कसला आउटब्रेक आपल्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे आणि कुठच्या वॉर्डमध्ये कुठच्या आउटब्रेकचे पेशंट आहेत हे त्या लॅबोरेटरीच्या रिपोर्ट मधून कळतात. आणि फीडबॅक फॉर अँटीबायोटिक पॉलिसी, आणि त्यामुळे तुम्ही कुठचं अँटीबायोटिक वापरू शकाल हे तुमच्या लॅबच्या सेन्सिटिव्हिटी टेस्ट रिपोर्ट वरून कळतं. देन कॅन बी हेल्पफुल इन डायग्नोसिंग UTI, BSI अँड मल्टीड्रग MDRO सर्व्हिलन्स. ह्याच्यात तुम्हाला कशासाठी उपयोगी पडतं हे, तर ह्या ऑडिटमध्ये तुम्हाला किती युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे पेशंट आहेत, ब्लड स्ट्रीम इन्फेक्शनचे किती आहेत, मल्टी ड्रग रेसिस्टन्सचे किती पेशंट आहेत, ह्या सर्व्हिलन्स मधून कळतं, ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी सर्व्हिलन्स. एवढं लक्षात ठेवायचं, मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी सर्व्हिस म्हणजे लॅब रिपोर्टवर केलेला सर्व्हिलन्स. ओनली ऑन लॅब रिपोर्टवर रिलायबल असतात, त्यांचे रिपोर्ट काय असतात तेवढे कळलं जातं. क्लिअर. लॅब रिपोर्ट अलोन कॅनॉट बी रिलायड ॲज समटाइम्स स्पेसिमेन्स आर अप्रोप्रिएट. आता आपण लॅब रिपोर्टवर म्हणतो सर्व्हिलन्स करायचंय, ह्याच्यावर तुम्ही ऑडिट करू शकता, पण आपण लॅब रिपोर्टवर पूर्णतः भरोसा ठेवू शकतो का, नाही, रिलायबल आपण राहू शकत नाही. कारण
केव्हा केव्हा आपण ब्लड कलेक्ट करायचे आपली टेक्निक, स्पेसिमन घ्यायची टेक्निक पण रॉंग असते. हँडलिंग, समजा जर आपण युरिन कॅथेटर पाठवली कल्चरसाठी, युरिन कॅथेटर आपण कल्चरसाठी कसं, कॅथेटर असेल तर पेशंटचं कसं युरिन कलेक्ट करतो, कॅथेटर डिस्कनेक्ट करून करता की बॅगेतून करता, दोन्ही नाही की नाही. आपण कसं करतो, सिरिंजने ऍस्पिरेट करून केलं पाहिजे. 26 नंबरच्या निडल सिरिंजने ऍस्पिरेट करून, देन ओनली इट इज अ स्टराईल. आणि जेव्हा कलेक्शनच्या वेळेला आपल्याला त्याला असेप्टिक टेक्निक फॉलो करायचंय, स्टराईल टेक्निक युज करायचं, देन वी हॅव टू सेंड. जर ते युरिन कॅथेटर डिस्कनेक्ट करून किंवा बॅगेतून पाठवलं तर ते ऑपरेट रॉंगच येणार. म्हणून आपण त्याच्यात रिलाय होऊ शकत नाही, कारण आपलं स्पेसिफिक कलेक्शन अप्रोप्रिएट नाही, तर आपण याच्या रिलाय करू शकत नाही. देन सम पॅथोजन आर डिफिकल्ट टू आयसोलेट. काय काय हे ऑर्गॅनिझम आहे ते खरोखर डिफिकल्ट आहे आयसोलेट करायला. देन आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम मे बी रिप्रेझेंट कोलोनायझेशन ऑर नॉट इन्फेक्शन. सगळेच ऑर्गॅनिझमचे हे आहेत का, प्रेझेंट आहेत का, नॉट इन्फेक्शन पण असतात, कुठे कोलोनायझेशन पण नसतं. हे आपण 100% ह्या लॅबच्या रिपोर्टवर आपण ऑडिट ग्राह्य धरू शकत नाही. नंतर प्रिव्हेलन्स स्टडी. इट्स अ क्रॉस सेक्शनल स्टडी. हे कसं स्टडी आहे, क्रॉस सेक्शनल आहे. हेल्प्स इन प्रिव्हेलन्स रेट ऑफ इन्फेक्शन. कसं रेट आहे इन्फेक्शन हे आपल्याला त्यातून फाइंड आउट करते. इट्स इझी, प्रॉम्प्ट अँड लो कॉस्ट. कारण हे साधं सोपं, इनडायरेक्ट डायरेक्ट केलं क्रॉस सेक्शन, अपोजिट एकामेकाला हे बघितलं, इथे बघितलं पेशंट, असं म्हणजे समजा समोरासमोर केलं. युजफुल इन इव्हॅल्युएटिंग ऑल काइंड ऑफ इन्फेक्शन इन पेशंट इन ऑल काइंड ऑफ. हे कुठे कुठे ऑडिट, सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनवर सगळ्या वॉर्डमध्ये आपण हे प्रिव्हेंट स्टडी करू शकतो, ऑलमोस्ट टुगेदर स्टडी करू शकतो. हेल्प इन अंडरस्टँडिंग ट्रेंड इन हॉस्पिटल ऑर ओव्हर पिरियड. आपल्याला याच्यामुळे हॉस्पिटल मधला कुठे काय इन्फेक्शन रेट आहे हे कळू शकतो. दिस इज अ इझी स्टडी, कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. आता इन्सिडेन्शियल स्टडी. इन्सिडेन्शियल स्टडी मध्ये काय असतं, लॉंगिट्युडिनल स्टडी आहे ही हेल्प इन द इन्सिडेन्स रेट ऑफ इन्फेक्शन. आपल्याला कशा ऑडिट, सेम ऑडिट आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन रेट कळतात. एक्सपेन्सिव्ह आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. एक्सपेन्सिव्ह आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. युजफुल इन लिंकिंग रिस्क फॅक्टर टू इन्फेक्शन टू फॉलो द ट्रेंड अँड डिटेक्ट द रेट्स. त्याच्यामुळे काय करतं, आपल्याला रिस्क फॅक्टर कळतात आणि त्यामुळे आपण त्याचं रेट डिटेक्ट करू शकतो. युजली डन इन हाय रिस्क युनिट ऑफ द हॉस्पिटल. हे जे इन्सिडेंट स्टडी आहे ही हाय रिस्क युनिट मध्ये, म्हणजे ICU, OT आणि किडनी ट्रान्सप्लांट रूम वगैरे हे स्टडी केला जातो. आता केस आयडेंटिफिकेशन. केस आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं, तर सर्व्हिलन्स कॅन सीक आउट केसेस बाय स्क्रीनिंग पेशंट डेटा सोर्सेस सच ॲज ऍडमिशन, डिस्चार्ज, लॅब रिपोर्ट, पेशंट चार्ट एक्सेट्रा. आता हे पण केस आयडेंटिफिकेशन हा पण एक सर्व्हिलन्सचाच प्रकार आहे. पण हे कशावरून फाइंड आउट केलं जातं, कशावरून आपण फाइंड आउट करू शकतो. सर्व्हिलन्स कॅन सीक आउट केसेस बाय स्क्रीनिंग पेशंट डाटा. एकतर आपल्याला पेशंट डाटामुळे कळतं. पेशंट डाटा म्हणजे पेशंट काय येतं पेशंट डाटामध्ये, तर पेशंटचं ऍडमिशन कधी झालंय, पेशंट डिस्चार्ज कधी झालाय, पेशंट ऍडमिशन झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत त्याच्या लॅब रिपोर्टमध्ये काय काय इन्फेक्शन आले, पेशंटच्या चार्टवरून आपल्याला समजतं. नंतर केस, त्यासाठी आपल्याला काय, ह्या गोष्टीवर आपण डिरेक्ट पेशंट डेटावर आपण कळू शकतो. मग केस आयडेंटिफिकेशनसाठी काय गरज आहे, तर ऍक्टिव्ह सर्व्हिलन्सची गरज आहे. ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स मध्ये काय गरज आहे, केस आयडेंटिफाय फ्रॉम लॅब ICUs बाय रिव्ह्यूइंग लॅब लॉग्स अँड चार्ट. ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स मध्ये आपण काय करतो, क्लिनिकल मध्ये जातो की नाही, पेशंटला जायचं, पेशंटचं रिपोर्ट फाइंड आउट करायचं, लॅब रिपोर्टचं हे फाइंड आउट करायचं, लॉगबुक फाइंड आउट करायचं, ICU मध्ये जाऊन रिव्ह्यू करायचा, त्यांच्या पेशंटमध्ये खरोखरच ते डिसीज आहेत का, त्यांचं चार्टवर लिहिलेले हे इन्फॉर्मेशन बघायचं आणि त्या केसेस आयडेंटिफाय करायच्या. डिसीज कंडिशन कुठच्या आहेत, MRSA असेल, कॉटी असेल, क्लेप्सी असेल, त्या फाइंड आउट करायचा. रिपोर्ट अँड पेशंट दोघांना स्टडी करून त्यांच्या ऍडमिशन टू डिस्चार्ज या सगळ्या पिरियडमध्ये आपल्या पेशंटचा जो पेशंट डेटा असतो, ऍडमिशन, डिस्चार्ज, रजिस्टर नंबर, डॉक्टर युनिट, वॉर्ड नंबर, एव्हरीथिंग, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू फाइंड आउट द केस आयडेंटिफिकेशन. दिस इज द वन टाइप ऑफ सर्व्हिलन्स. नंतर पेशंट बेस असतं. पेशंट बेस मध्ये काय येतं, सर्व्हिलन्स डन ऍट पेशंट लेवल, पॉझिटिव्ह टेस्ट, क्लिनिकल साईन. आता पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, कॉटी आलं, क्लेप्सी आलं, MRSA वॉट एव्हर, तर तुम्ही कसं तो बेस करणार, तर पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, मग पेशंट मध्ये पण सिम्पटम आहेत का हे आपण जाऊन तिथे फाइंड आउट करायचे.
नंतर प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये कसं बघितलं जातं, सर्व्हिलन्स डन इन रिअल टाइम व्हाईल पेशंट आर हॉस्पिटलाइज, नॉट रिस्ट्रोस्पेक्टिव्ह. म्हणजे आपण ह्या सर्व्हिलन्स काय केस आयडेंटिफिकेशन करता आपण काय बघतो, प्रॉस्पेक्टिव्ह बघतो. म्हणजे हे होऊ शकतं कधी, तर पेशंट ऍडमिट आहे त्या काळात, हॉस्पिटलाइज काळामध्ये पेशंट हा सर्व्हिलन्स केला जातो आणि त्याला ऑब्झर्व केलं जातं. म्हणजे पेशंटवर दिसणारे सिम्पटम, साइन अँड सिम्पटम, पेशंटची डिसीज कंडिशन प्लस लॅबचे रिपोर्ट, हे सगळ्याचा अभ्यास करून त्याचा सगळ्याचा डाटा करून रिपोर्ट तयार केला जातो. केस आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्याला नुसतं ग्राह्य धरलं जात नाही की रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह, नॉट लाईक दॅट. यू हॅव टू गो देअर, सी द पेशंट, चेक द according to that collect the data and prepare the report. हा केस आयडेंटिफिकेशन मध्ये प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी केला जातो. क्लिअर. आता केस रिपोर्टिंग मध्ये काय येतं, तर इन्क्लुजन क्रायटेरिया फॉर रिपोर्टिंग ऑफ केसेस. आपल्याला केस रिपोर्टिंग करायचे, हे कसं, त्याचा फायदा काय, तर मीट्स द HAI केसेस डेफिनेशन. तुम्हाला जे करायचं आहे इन्क्लुजन क्रायटेरिया ऑफ रिपोर्टिंग केसेस, आता करायचे रिपोर्टिंग केसेस करायचे, तुम्हाला क्रायटेरिया ठरवायचे आणि HAI केसेसची तुम्हाला आता कसलं करायचंय ऑडिट, कुठचं इन्फेक्शन शोधून काढायचंय, क्लेप्सी, कॉटी, व्हॅप, त्याचं तुम्हाला पहिलं ठरवायचंय कुठचं करायचं ते. त्यानंतर डेट ऑफ इव्हेंट 2 कॅलेंडर डेज ऑफ हॉस्पिटल ऍडमिशन विथ द डेट ऑफ हॉस्पिटल ऍडमिशन ॲज अ day 1. HAI हा आपल्याला 48 अवर्स मध्ये डेव्हलप होतो. त्याप्रमाणे दिवस, कॅलेंडर आणि दिवस कॅल्क्युलेट करून इन्फेक्शन रेट ठरवायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचं सर्व्हिलन्स करायचंय, डेटा कलेक्शन करायचंय. The date of event more than 2 calendar days from surveillance unit admission with the date of surveillance unit admission as a day 1. The date of event does not occur within the event time frame of previous identified HAI. Standard case reporting form should be completed and submitted once in case is reporting. Case report झाला, पेशंटचा HAI डेव्हलप झाला, तर त्याचा सगळा रिपोर्ट करून तुम्हाला फायनलाइज करून कंप्लीट करून तो सबमिट करायचा आहे. पण सबमिट करण्यासाठी तुमचे डेज काउंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. डेज म्हणजे आपण जर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन म्हणत असू तर ते इन्फेक्शन कसं असतं, विदिन 48 डेज असतं. मग 48 डेज कधी पेशंट ऍडमिशन आणि तुम्ही सर्व्हिलन्स स्टार्ट केलात त्याचा प्रमाणे ते डेट काउंट करून तुम्हाला त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करायचा आहे. ऍक्च्युली सर्व्हिलन्स हा जो टॉपिक आहे ना, हा खूप बोरिंग आहे, पण सर्व्हिलन्स कळलाच नाही तर इन्फेक्शन रेट कळत नाही आणि ICN किंवा IPC प्रॅक्टिसेस कळत नाही. हा बेस पण आहे, म्हणून हा सर्व्हिलन्स करणं गरजेचं आहे. कारण आता आपण बघितलं की कोविडमध्ये कितीतरी प्रॉब्लेम झालेत, आपल्याला सोर्स ऑफ इन्फेक्शन कळत नव्हतं, सोर्स ऑफ इन्फेक्शन फाइंड आउट करावं लागलं, त्याच्यावर आपल्याला स्टडी करावा लागला, त्यासाठी गाईडलाईन तयार करावं लागला. आणि हा जो आता आपण सगळा जो एफर्ट्स घेतोय हे ह्यासाठीच घेतोय की हेन्स फॉरवर्ड असे जे काही डिसीज कंडिशन आला, इन्फेक्शन झालं तर आपण कसं प्रोटेक्ट व्हायचं. त्यामुळे सर्व्हिलन्स जरी कटकटीचा न संबंधाचा असला तरी ट्राय टू अंडरस्टँड, कारण दॅट इज द बेसिक ऑफ IPC. क्लिअर. आता ही तुमच्यासाठी केस स्टडी आहे, तुम्ही मला याला आन्सर द्यायचे. हा, तुम्हाला शेअर होते ना, हे सगळं दिसतंय ना, त्यामुळे नो इश्यू. तर केस स्टडी मध्ये काय, यू वर्क ॲज अ इन्फेक्शन कंट्रोल प्रिव्हेंशनिस्ट ॲट XYZ हॉस्पिटल. यू आर मेकिंग अ राउंड ऑन अ Unit 1 and the charge nurse report 6 cases of diarrhea of the unit. You also hear from other nurse that 4 other nurses have been sick with a gastrointestinal illness. You suspect an outbreak. झाले की नाही, तिने 6 सांगितले, हिने 4 सांगितले, 10 झाले, मोर दॅन 7 आउटब्रेक झाला. हे कुणा तुम्हाला कुठे कळलंय, एका हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्ही इन्फेक्शन कंट्रोल नर्स आहात, तुम्ही राऊंडला गेलात, तुम्हाला इन्फॉर्म झालाय. मग आता तुमची स्टेप काय, हे तुम्हाला सगळं इन्फॉर्म केले की एवढ्या गॅस्ट्रोच्या पेशंट आमच्याकडे ऍडमिट झाले, त्याच्यात कोण आहेत, हेल्थकेअर वर्कर पण आहे, तर तुम्ही पुढे काय करणार. हा तुमच्यासाठी स्टडी आहे. आतापासून मी जी आतापर्यंत जी मी बडबड केली नाही, सर्व्हिलन्स वेगवेगळे सांगितले, ते स्टडी आहे. तर तुम्ही तुमचं चॅटबॉक्स मध्ये आन्सर लिहू शकता. मी चॅटबॉक्स ओपन करून बघतेय, तुम्हाला याच्यात काय कळलं, याच्या पुढे आपण काय करायचंय ते डिसाईड करू शकतो. व्हेरी गुड. उज्ज्वला रिटर्न कलेक्टेड डाटा, इन्फॉर्म इन्फेक्शन कंट्रोल टीम, find water sample to be sent. Very good. Data collection, drinking sample, data collection, that's an analysis, implementation, interpretation, implementation, find out the. Very good, very good. आणि काही कुठच्या एरियातून आले, कम्युनिटी एरिया, ती कम्युनिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठून आहे,
कुठून आहे ते फाइंड आउट करायचं. स्टूल आहे बरोबर आहे, लॅबोच्या रिपोर्ट वरून आपल्याला फाइंड आउट करायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डाटा कलेक्शन करणार, कुठून कुठून करणार, लॅब रिपोर्ट बघणार, पेशंट क्लिनिकली स्टडी करणार की नाही, पेशंट क्लिनिकली बघायला जाणार, पेशंटचं साइन अँड सिम्पटम बघणार, नंतर सोर्स ऑफ इन्फेक्शन शोधणार. व्हेरी गुड, सोर्स ऑफ इन्फेक्शन शोधणार, कुठून आलाय, पाण्यामुळे आलाय, खाण्यामुळे झालाय, कुठच्या एरियात खाल्लाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फूड पॉइझनिंग डाटा कलेक्शन, डाटा अनालिसिस. व्हेरी गुड. म्हणजे माझं बोललेलं तुम्हाला बऱ्याच जणांच्या हे कळलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फाइंड आउट द एरिया अँड कम्युनिटी. व्हेरी गुड. हेल्थ ऑफ वॉटर टेस्टिंग. व्हेरी गुड. आता तुम्ही डेटा कलेक्ट केलात, अनालाइज करा, त्याचं इंटरप्रिटेशन करा, इम्प्लिमेंटेशन करा, गाईडलाईन ठरवा आणि सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठे आहे ते फाइंड आउट केलं की नाही. मग फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यावर तुमचं चेकलिस्ट तयार करून चॅनल ब्लॉक करायला पाहिजे की नाही. व्हेरी गुड. करेक्ट डेटा, लॅब रिपोर्ट, फूड पॉइझनिंग फ्रॉम विच एरिया. येस, गुड 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 गुड. चलो, विल गो फॉरवर्ड. नेक्स्ट. आता केस स्टडी झाली. आता आउटब्रेक वर्सेस सुडो आउटब्रेक. आता खराच आउटब्रेक आहे की असं सांगितलं जातं की नाही आउटब्रेक आणि की हेच आहे, संभाव्य केसेस किती आहेत किंवा सस्पेक्टेड किती केसेस आहेत, किंवा आपण असं म्हणतो ना की असंच सुडो आउटब्रेक्स सांगितलेत. तर आउटब्रेक्स म्हणजे काय, तर आउटब्रेक मध्ये काय येतं, आउटब्रेक इज अ increase in clinical disease or clinically relevant lab report. आपण केव्हा म्हणणार आउटब्रेक, तर क्लिनिकल डिसीज केसेस वाढले किंवा लॅबोरेटरी मधून त्या डिसीज कंडिशनचे रिपोर्ट आपल्याला मिळाले. नंतर सुडो आउटब्रेक मध्ये काय असतं, इन्क्रीज इन रिपोर्ट और पॉझिटिव्ह कल्चर विदाउट एव्हिडन्स ऑफ डिसीज. हे कसं आहे, हा शुअर नाही, सुडो मध्ये आपण कन्फर्म सांगू शकत नाही की ते नक्की आहेत. त्यात आपले रिपोर्ट दिसत आहेत, पॉझिटिव्ह कल्चर येत आहेत, पण एव्हिडन्स नाहीये. पण आपण आउटब्रेक मध्ये आपण एव्हिडन्स बेस पण बघतो की नाही, म्हणजे हा सुडो आउटब्रेक्स आहे. तर आउटब्रेक वर्सेस सुडो आउटब्रेक्स कॅन ड्यू टू कशामुळे येऊ शकतो, तर न्यू डेफिनेशन, इम्प्रूव्ह सर्व्हिलन्स, कॅन बी ड्यू टू इम्प्रूव्ह सर्व्हिलन्स, न्यू प्रॅक्टिशनर, न्यू लॅब टेस्ट, पुअर सॅम्पल कनेक्शन अँड लॅब एरर. कशामुळे येऊ शकतो, जर तुमचं ह्याचं करायचंच हे वेगळंच असेल, करायचं तथ्यच तुमचं वेगळं आहे, तुमचं सर्व्हिलन्स कुठेतरी इम्प्रूव्ह त्यासाठी इम्प्रूव्ह करायचंय, न्यू प्रॅक्टिशनर, नवीन एरियात नवीन आलेत लोक, तुमचे स्टाफ नवीन आहे किंवा स्टुडंट करतायत आणि त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये कुठे काहीतरी प्रॉब्लेम होतोय, असेप्टिक टेक्निक फॉलो होत नाहीये किंवा त्यांचं स्टँडर्ड प्रॅक्टिस होत नाही, स्टँडर्ड प्रिकॉशन घेतल्या जात नाहीये, किंवा लॅब नवीन आहे त्याच्या रिपोर्ट मध्ये रिलायबल आपण करू शकत नाहीये, किंवा पुअर सॅम्पल कलेक्शन, तुमचं सॅम्पल कलेक्शनच जर चांगलं असेल, असेप्टिक टेक्निक जर फॉलो केलं नसेल, किंवा त्यांचं लॅबचं स्टोरेज किंवा लॅब एक्झामिनेशन प्रॉपर नसेल, लॅब एरर काय असतील, तर तुम्हाला असे खोटे रिपोर्ट पण येऊ शकतात, त्याच्यात एरर येऊ शकतात, सुडो आउटब्रेक पण डिक्लेअर होऊ शकतो. मग ते आपण खरं मानतो का आउटब्रेक? नाही, आपण ते बघायचे किती रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, पण आपण जेव्हा क्लिनिकली जेव्हा फाइंड आउट होतो देन ओनली यू आर शुअर. सो कधी कधी आपल्याला असं रॉंग मेसेज पण येतो, सुडो आउटब्रेक पण समजतो. तर आउटब्रेक वर्सेस सुडो आउटब्रेक्स मध्ये काय आहे, तर मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ आउटब्रेक पॅथोजन, मोड कसं आहे, कॉमन सोर्स काय आहे, ह्युमन रिझर्वायर कोण आहे, ह्युमन रिझर्वायर किंवा वेगवेगळे रिझर्वायर आहेत की नाही ऑर्गॅनिझमचे, इन्व्हायरमेंट रिझर्वायर आहेत, ॲनिमल रिझर्वायर आहेत, क्रॉस ट्रान्समिशन आहे किंवा एअरबोन आहे किंवा एन्व्हायरमेंटल आहे, हे याच्यामध्ये आपल्याला होऊ शकतं. आता आउटब्रेक म्हणजे काय, an outbreak is defined as an occurrence of infections at the rate greater than expected within a specific geographical area and over the defined period. आउटब्रेक डिक्लेअर करायला आपल्याला एक ठराविक पिरियड, बरोबर आहे, ते ठराविक जिओग्राफिकल म्हणजे स्पेसिफिक तिथला एरिया, त्या ह्या ठराविक एरियामध्ये ह्या पिरियडमध्ये किती इन्फेक्शन केसेस झाल्या आणि त्या ग्रेटर दॅन एक्सपेक्ट, आता मी ठरलेलं आहे की 7 केसेसच्या वर आलं तर तो आउटब्रेक. माझ्या वॉर्डमध्ये, मी ह्या वॉर्डमध्ये काम करते, त्या वॉर्डमध्ये इन्फेक्शन्स केसेस 8 दिवसामध्ये ह्या डिसीजच्या किती आल्या किंवा 4 दिवसामध्ये ह्या किती, हा ठरलेला डिफाईन झालेला आपला जो पिरियड आहे त्यामध्ये किती केसेस आल्या,
त्याच्यापेक्षा जर केसेस जास्त आल्या, जर तुम्ही ठरवलं तुमचं 10 किंवा 8 मोर दॅन 7 आउटब्रेक बघतो, त्याच्यापेक्षा जास्त केसेस असेल तर आपण त्याला आउटब्रेक म्हणू शकतो. 1 आणि 2 आल्या, महिन्याभरात 1 आणि 2 आल्या तर आपण आउटब्रेक म्हणणार का? नाही म्हणणार. त्यासाठी जिओग्राफिकल एरिया म्हणजे तो डेसिग्नेशन वॉर्ड पाहिजे, ठराविक डिफाईन्ड पिरियड पाहिजे, ठराविक एकच इन्फेक्शनच्या तेवढ्या केसेस मोर दॅन तुमचं जो लिमिट असेल ते, देन वी कॅन डिक्लेअर ॲज अ आउटब्रेक. देन an outbreak in hospital can be identified via the healthcare worker and active surveillance undergoing in the hospital. आपण आउटब्रेक कशामुळे फाइंड आउट करू शकतो? वाया हेल्थकेअर वर्कर. हेल्थकेअर वर्कर वरूनच आपल्याला कळतं की नाही की माझ्या वॉर्डमध्ये एवढ्या केसेस आल्या आहेत, माझ्या वॉर्डमध्ये आज आउटब्रेक झाला कारण मला एवढ्या केसेस आल्या. नंतर तुम्ही ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स जेव्हा करणार, तुम्ही जाणार, स्वतः बघणार, क्लिनिकली जाऊन बघणार, लॅब रिपोर्ट बघणार, स्वतः पेशंटचे क्लिनिकल सिम्पटम चेक करणार, त्याच्यानंतर तुम्ही डिक्लेअर करणार. देन outbreak immediate or insidious onset can occur due to the patient to patient spread or due to the infection from common source. मग कशामुळे होऊ शकतो? ऑनसेट होऊ शकतो, इमिजिएट असेल किंवा पेशंट टू पेशंट पण स्प्रेड होऊ शकेल किंवा कॉमन सोर्स पण असू शकेल. आता आपण गॅस्ट्रोचा बघितलं, गॅस्ट्रोचा कॉमन सोर्स काय आहे? पाणी असू शकतं, फूड असू शकतं. एकाच वॉर्डमध्ये त्या नळाचं पाणी सगळ्यांनीच पिलं तर होऊ शकतं, किंवा एखादा इन्फेक्टिव्ह हेल्थकेअर वर्कर असेल, फूड हँडलियर असेल, तो जर इन्फेक्शियस असेल तर पूर्ण त्या एरियाला, त्या वॉर्डच्या पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो? आउटब्रेक आपण त्यानंतर डिक्लेअर करू शकतो. क्लिअर? आउटब्रेक शुड बी इन्व्हेस्टिगेटेड टू, कसं करायचं इन्व्हेस्टिगेशन? टू डिफाईन द मॅग्निट्यूड ऑर आउटब्रेक इन टर्म्स ऑफ टाइम, प्लेस अँड पर्सन. आताच मी तुम्हाला बघितलं, आउटब्रेक जर आपल्याला डिक्लेअर करायचं तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या, किती पर्सनना झालाय, कुठच्या जागेत झालाय आणि कुठच्या वेळेत झालाय. ह्या 3 गोष्टी आपण जर कॅल्क्युलेट केला, देन ओनली वी कॅन डिक्लेअर ॲज अ आउटब्रेक. आयडेंटिफाय द कॉज ऑफ आउटब्रेक अँड मोड ऑफ ट्रान्समिशन. कधी पण आउटब्रेक झाल्यानंतर आपल्याला पहिलं काम काय, ते कसं झालं, आपली नजरच असं व्हिजिलन्स पाहिजे की कुठून झालं असेल इन्फेक्शन, ते जे सोर्स आहेत ते फाइंड आउट करायचं. मोड ऑफ ट्रान्समिशन फाइंड, हे नर्सच चांगली करू शकते, कारण नर्स मध्ये ऑब्झर्वेशन खूप असतं. प्रत्येक पेशंटला ती ऑब्झर्व करत असते, प्रत्येक गोष्ट ती बघत असते आणि तिच्या नजरेतून कुठचीच गोष्ट सुटत नाही. आणि ह्याच नर्सेसच आयसीएनला इन्फॉर्म करत नाही, कदाचित हे पाणी ह्याने असं पिलं होतं. हे कोणाच्या डोक्यात असतं? ही नर्स जेव्हा पेशंटच्या जवळ काम करते तेव्हा ती पेशंट जेव्हा बोलते, चालते, तिचं आपल्या वॉर्डमध्ये लक्ष असतं. देन ओनली शी इज द मेन पर्सन कॅन फाइंड आउट. आणि तीच पाहिजे. मला तर माहिती की आपल्या नर्सेसच लक्ष असतो, नाही ह्याने इथलं खाल्लं होतं, ह्याने ह्या हॉटेलचं खाल्लं, आणि त्याच आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. सो नर्सचा हा रोल आहे ना, हा बाकीच्या कामापेक्षा असाही खूप इम्पॉर्टंट आहे, जिथे त्याच शोधून काढू शकतात आणि त्याच त्याचं इन्फॉर्मेशन देऊ शकतात. बरोबर आहे की नाही? मला तर वाटतं 100% बरोबर, कारण आमच्या नर्सेस एवढ्या हुशार आहेत, त्या शोधून काढू शकतात आणि तेच काय करतात. फक्त कम्युनिकेटेड होत नाही किंवा अथॉरिटीने त्याचा आपल्याला फीडबॅक द्यायला पाहिजे. बरोबर? मग आयडेंटिफाईड द कॉज ऑफ आउटब्रेक अँड मोड ऑफ ट्रान्समिशन, फाइंड आउट करायचं आणि आउटब्रेक डिक्लेअर करायचं. नुसतं आउटब्रेक झालाय, आपण सर्व्हिलन्स करतोय असं नाही. इन्फेक्शन रेट पहिलं चॅनल आहे, जो सोर्स आहे तो फाइंड आउट करून तो बंद केला तर पुढच्या केसेस वाढणार नाही. जसं आपण कोविड झाल्यानंतर आपण जशा प्रिकॉशन घेतल्या, सेफ डिस्टन्स, हँड वॉशिंग, कॅप मास्क, एव्हरीथिंग, तसं प्रत्येक डिसीज कंडिशन मध्ये चॅनल ब्लॉक करायचे, जिथून होते तिथून स्टॉप करायचे. दॅट ऑब्झर्व बाय नर्सेस ओनली अँड दे ओनली फॉलो दिस ऑल क्रायटेरिया. आय थिंक सो अँड दे आर डुईंग. कंट्रोल द आउटब्रेक, प्रिव्हेंट सिमिलर आउटब्रेक इन फ्युचर. आउटब्रेक कंट्रोल, आता तुम्हाला कळलं की ह्याचा एक, आता आपण कोविडच बघितलं, कोविडमध्ये आपल्याला सगळ्या गाईडलाईन मिळाल्या, आपल्याला कळलं कसं फॉलो करायचं, कसं प्रिकॉशन घ्यायचे, कसं आपण याच्यातून बाहेर यायचं. मग हे जे आज नॉलेज मिळालं, तसंच नॉलेज कुठच्याही डिसीज कंडिशन आपल्याला मिळतं, तेच आपण फ्युचरमध्ये दुसरा आउटब्रेक होईल ह्याची आपण काळजी करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, होऊ नये म्हणून आपण त्याचं प्रिव्हेंट करू शकतो. अँड इव्हॅल्युएट एक्झिस्टिंग इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल स्ट्रॅटेजी. मग आपण ज्या स्ट्रॅटेजीज केल्या दिल्या आहेत इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या जे प्रोटोकॉल दिले आहेत, गाईडलाईन दिले, त्या आपण ह्या आउटब्रेकमध्ये काय करू शकतो? इव्हॅल्युएट करू शकतो. ज्या मला प्रॅक्टिसेस मिळाला, जिथे मी सोर्स ऑफ इन्फेक्शन मला मिळालं, त्याच्यासाठी मी कुठच्या स्टेप घेतल्या, आपण केलेल्या कामाला स्वतःला इव्हॅल्युएट केल्यानंतर आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो आणि ते इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला कळतं आणि त्याचमुळे आपण पुढे जाऊ शकतो.
आणि त्यातूनच त्याच आपण कसं एकदा आपल्याला कळलं की आपण ते नॉलेज दुसरीकडे वापरू शकतो आणि इथेच प्रत्येक वेळेला आपण केलेल्या कामाला इव्हॅल्युएट करायला पाहिजेच. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यात काय करायचंय? व्हेरिफिकेशन ऑफ डायग्नोसिस. आउटब्रेक झाला, कळलंय, केसेस वाढल्यात, व्हेरिफिकेशन करा डायग्नोसिसचं. कन्फर्मेशन ऑफ आउटब्रेक एक्झिस्टन्स. ऍक्च्युअल किती आहेत, नाहीतर कसं उगाच बोंबाबोंब करण्यात पॉईंट नाही. ऍक्च्युअल आहेत का तेवढे फाइंड आउट करा. इन्फॉर्म की स्टॅक होल्डर अबाउट इन्व्हेस्टिगेशन. तुम्ही जे जे इन्व्हेस्टिगेशन करता, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय येतं? डेटा कलेक्ट करतो, सोर्स ऑफ इन्फेक्शन शोधतो, आपण जे पण डेटा कलेक्ट करतो तो इन्फॉर्म केला सगळं डेटा आपण जो आपल्या HSCC कमिटी आहे, तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन जे तुम्ही तयार केलं ते तुमच्या कमिटीला, तुमच्या हायर अथॉरिटीला इन्फॉर्म करायचे. कन्स्ट्रक्ट द केस डेफिनेशन. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आता केस डेफिनेशन ठरवायचे की कुठच्या क्रायटेरियामध्ये ह्या केसेस बसतात, कुठचा आउटब्रेक ह्याला म्हणता येतो, ह्याच्या मागे कुठचं मला सर्व्हिलन्स करायचं, हे आपण कन्स्ट्रक्ट डेफिनेशन करायचं. तर आपण ठरवायचं सगळ्या कमिटीने, तुमच्या ICN ने, तुझ्या सिस्टर इन्चार्ज सगळ्यांनी बसून ते ठरवायचं असतं मीटिंग मध्ये. आयडेंटिफाईंग अँड काउंट द नंबर ऑफ केसेस अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन. ते सगळं झालं की त्याप्रमाणे तुम्ही आयडेंटिफाय करायला सुरुवात करा. नंबर ऑफ केसेस बघा, कलेक्ट डाटा करा, इन्फॉर्मेशन करा, इंटरप्रिटेशन करा आणि तुमच्या प्रॅक्टिसेट इम्प्लिमेंटेशन करा. एक्झामिन डिस्क्रिप्टिव्ह अँड एपिडेमिओलॉजिकल फीचर्स फॉर केसेस. मग आपण तेव्हा काय बघायचं असतं? डिस्क्रिप्टिव्ह बघायचं आहे, कुठच्या डिसीज एपिडेमिक आहे त्याच्याप्रमाणे त्या केसेसचे सिम्पटम काय, त्याचे फीचर्स काय, त्याचं साइन अँड सिम्पटम काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे, बघायचे. ऑब्झर्वेशन अँड रिव्ह्यू ऑफ पेशंट केस. आणि हे सगळं करत असताना आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय, पेशंटची रिव्ह्यू केअर, जे आपण केअर देतोय ती रिव्ह्यू करायचे. आता आपण सेम प्रॅक्टिस सगळ्या डिसीज कंडिशनला वापरू शकतो का? नाही, की ते कुठे कुठे आपल्याला खरोखर असेप्टिक टेक्निक वापरायचंच आहे, आयसोलेशन करायचं आहे. मग हे कधी करतो आपण? ऑब्झर्वेशन केलं, कळलं हा MRSA पेशंट आहे, मग त्याला मला आयसोलेट करायचंय, त्याला सेपरेट केअर द्यायचे. हे आपलं ऑब्झर्वेशन आणि आपली पेशंट केअर रिव्ह्यू झाली. नंतर जनरेट हायपोथेसिस अँड टेस्ट हायपोथेसिस. हायपोथेसिस मध्ये काय आपण म्हणतो की ह्याला हायपोथेसिसला मराठीत काय होतं? अझम्पशन और सजेशन. मेक स्ट्रिक्टली. काहीतरी तुम्ही जर काहीतरी अझ्युम करायचं किंवा असं त्यासाठी केसेसचं जनरेट हायपोथेसिस करायचंय किंवा असं सजेशन हे करायचं की आपल्याला हे करायचंच आहे. आणि त्याप्रमाणे काय करायचं? कलेक्ट अँड टेस्ट इन्व्हायरमेंट. आता तुम्हाला कळलं गॅस्ट्रोचे पेशंट आहेत, मग आपण काय करणार? आता आपल्याला कळलंय काय अझम्पशन केलंय आपण? पाण्यापासून झालंय गॅस्ट्रो. मग आपण काय करणार? कलेक्ट अँड टेस्ट इन्व्हायरमेंटल सॅम्पल. मग आपण काय करणार? नळाचं पाणी घेणार, ते टेस्टिंगला पाठवणार. तेच आपण काय म्हणतो? आजूबाजूचं स्वॅब कलेक्शन करणार, नंतर पेट्री डिशमध्ये स्वॅब घेणार, स्वॅब कलेक्शन करणार आणि आपण पाठवणार. कशामुळे? फाइंड आउट करण्यासाठी. इम्प्लिमेंट कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन मेजर. हे सगळं केल्यानंतर आता ह्याला कंट्रोल, आता कळतंय आपलं हे रिपोर्ट येते तोपर्यंत आपण काय करणार? सर्टन प्रॅक्टिसेस, इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस, गाईडलाईन त्या आपण इम्प्लिमेंट करणार. कशासाठी? कंट्रोल करण्यासाठी. फॉलोअप अँड कम्युनिकेट रिझल्ट स्टाफ, पेशंट, प्रेस अँड पब्लिक. हे सगळं केल्यानंतर आपल्याला काय आउटपुट मिळालं? मी एक्झामिन केलं, तिथले केसेस बघितल्या, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, रिव्ह्यू प्रॅक्टिस केली, हायपोथेसिस माझे ठरवलं मला कुठे करायचंय ते, मी स्वॅब पाठवले, मी पाणी टेस्टिंगला पाठवलं, नंतर माझ्या IPC प्रॅक्टिसेस मी इम्प्लिमेंट केल्या आणि त्याच्यानंतर मला काय करायचंय सगळ्यांचं फॉलोअप घेऊन झाल्यानंतर माझा जो रिपोर्ट तयार होतो, रिझल्ट, माझ्या केसेस कमी झाल्या, जास्त झाल्या, व्हॉट एव्हर रिझल्ट, दॅट रिझल्ट हॅव टू बी कम्युनिकेट रिझल्ट टू द स्टाफ, जे हेल्थ केअर वर्कर पेशंट केअर मध्ये त्यांना सांगायचंय, पेशंट्सना सांगायचंय, प्रेसवाल्यांना, कारण हे रिपोर्ट आपले प्रेझेंट व्हायला पाहिजे. पब्लिक हेल्थ सेंटरला इन्फॉर्म करायचंय, पब्लिकला इन्फॉर्म करायचं की आम्ही अशा डिसीज कंडिशनवर हे करून आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो किंवा आम्ही त्याचा रेट कमी केला. दॅट वी हॅव टू गिव्ह इन्फॉर्मेशन टू ऑल. आपण कामं करतो, सोडून देतो, बट दिस थिंग हॅज टू बी रिमेंबर. नंतर का? द स्टेप इन व्हेरिफिकेशन ऑफ डायग्नोसिस टू कन्फर्म आउटब्रेक. स्टेप इन व्हेरिफिकेशन ऑफ डायग्नोसिस टू कन्फर्म आउटब्रेक. तुम्हाला आउटब्रेक जर कन्फर्म करायचं तर काय काय तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे? तर इव्हॅल्युएटिंग द क्लूज. छोटे छोटे क्लूज, इथून झालं असेल, इथून झालं असेल, जे क्लूज मिळतात आपले ते इव्हॅल्युएट करायचे. नंतर काय करायचं? आता तुम्ही गॅस्ट्रोचं बोललात ना मगाशी की आपण पाण्याचं सॅम्पल पाठवतो, मग छोटे छोटे क्लूज मिळतात ते आपण इव्हॅल्युएट करायचे, माझं बरोबर आहे का. नंतर इव्हॅल्युएटिंग द साइन अँड सिम्पटम. पेशंट मधले साइन अँड सिम्पटम प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत की सगळ्यांना सेम सिम्पटम आहेत ते इव्हॅल्युएट करायचं. तसं त्याबरोबर
लॅबोरेटरी रिपोर्ट पण बघायचे, प्रत्येक पेशंटच्या रिपोर्टमध्ये सेम येतंय का ते आपण बघायचं. नंतर ड्युरेशन ऑफ सिम्पटम, प्रत्येक पेशंटला डेव्हलप होणारे सिम्पटम किती काळासाठी आहेत. आउटब्रेक म्हणजे सेम एकाच डिसीज कंडिशन असणार ना, म्हणजे प्रत्येकामध्ये सेम दिसलं पाहिजे किंवा सिम्पटम थोडेसे मागे पुढे असले पाहिजेत. जर एकाच कंडिशनचा डिसीजचा आहे तर ते आउटब्रेक डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायचे. मग सस्पेक्टेड एक्सपोजर, मग तो जर पेशंट त्याचा सिम्पटम हे आहे, मग तो कोणाला एक्सपोज झाला होता ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सस्पेक्टेड व्हायरस, बॅक्टेरिया और टॉक्सिन, कधी कधी आपलं कुठचा ते एक व्हायरस, आता कोविडचा व्हायरस होता किंवा बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे तुम्हाला डिसीज कंडिशन होत, किंवा टॉक्सिन आपण आपल्या खाण्यात काहीतरी येत आहे त्याच्यामुळे पण ते आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे पण आउटब्रेक होऊ शकतो. ते पण आपल्याला फाइंड आउट करायचंय, इन्व्हेस्टिगेट करायचंय, वेदर इट इज बिकम अ व्हायरस और इट इज अ बॅक्टेरिया, का त्याच्या बॉडीतल्या टॉक्सिनमुळे झालंय आणि हॉस्पिटलमध्ये ऑनसेट कधीपासून झालंय. हे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं? परत रिवाइज करू. इव्हॅल्युएटिंग द क्लूज, इव्हॅल्युएटिंग साइन अँड सिम्पटम इन अ पेशंट, देन लॅबोरेटरी फाइंडिंग, लॅबोरेटरीचे रिपोर्ट्स, ड्युरेशन ऑफ सिम्पटम, सस्पेक्टेड एक्सपोजर, सस्पेक्टेड व्हायरस, बॅक्टेरिया अँड टॉक्सिन, अँड हॉस्पिटल ऑनसेट. क्लिअर? आता कन्फर्मेशन कसं करायचं आउटब्रेक? कन्फर्मेशन ऑफ आउटब्रेक, कन्फर्म द आउटब्रेक बाय लॅब कन्फर्मिंग द केसेस. लॅब रिपोर्ट आहेत आणि तुमच्या कन्फर्म केसेस. आता तुम्ही आपण झाल्या, पेशंट आले हे झालं, गॅस्ट्रोचे पेशंट वाढले, आपण आउटब्रेक डिक्लेअर केला, पण आउटब्रेक डिक्लेअर करण्यासाठी हा ठराविक क्रायटेरिया आहे की तुम्हाला खरंच त्याच्यातलं डेटा कलेक्ट करण्यात कळलं पाहिजे. नाही, दिस इज अ कन्फर्मच आहेत केसेस, त्या गॅस्ट्रोच्याच आहेत, त्या आपण लॅब रिपोर्टवर आणि कन्फर्मिंग करून घेतो. नंतर अप्रोप्रिएट डिपार्टमेंट, पर्सनल अँड द हॉस्पिटल ऍडमिशन शुड बी नोटिफाईड अँड इन्व्हॉल्व. हे सगळं करताना त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट त्या डिपार्टमेंट, त्या आता एका ठराविक ए वॉर्ड मध्ये असेल तर ए वॉर्ड मधले सगळे हेल्थ केअर वर्कर, त्याच्यातले सगळे हेड ऑफ द युनिट, ऍडमिनिस्ट्रेशनला पण ह्याच्यात माहिती त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, त्यांनी पण नोटिफाय केलं पाहिजे. कारण आउटब्रेक हा एका दोघांनी डिक्लेअर करून नसतो, पुरी टीमने ऑब्झर्व करून, नोटिफाय करून, इन्व्हॉल्वमेंट घेऊन तो डिक्लेअर होतो आणि त्यांचं सगळ्यांचं त्याच्यात योगदान असणं खूप गरजेचं आहे. कन्स्ट्रक्टिंग अ केस डेफिनेशन इन्क्लूड क्लिनिकल क्रायटेरिया, पर्सन, प्लेस, टाइम क्रायटेरिया अँड लॅब टेस्ट. तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्याला कुठचं आता ह्या आउटब्रेकवर सर्व्हिलन्स करायचंय, तर मला कुठचं सर्व्हिलन्स करायचंय, प्रोसेस सर्व्हिलन्स करायचंय, केस डेफिनेशन करायचंय, केस आयडेंटिफिकेशन करायचंय, त्यासाठी मला पहिलं केस डेफिनेशन करायचं, ते आपण मला ठरवायचं हे करायचंय, जे पूर्ण टीम आहे ते ठरवणार. मग त्याच्यात क्लिनिकल क्रायटेरिया काय, आपण नेहमी बघतो आउटब्रेक मध्ये किती पर्सन आहेत, कुठच्या जागेवर झाला आणि कुठच्या टाइम मध्ये झाला, हे 3 क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहेत. या 3 गोष्टी तुम्ही पाळल्याच पाहिजेत. हाऊ मेनी पर्सन, व्हिच प्लेस अँड व्हॉट टाइम ड्युरेशन, किती पिरियड मध्ये किती केसेस कुठच्या डिसीजच्या आले, आणि तुमचे लॅब रिपोर्ट, हे करणं म्हणजे खरोखर हे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. तर केस डेफिनेशन कसं बघायची, तर केस डेफिनेशन कसं ठरवायची, सस्पेक्टेड केसेस. आता सस्पेक्टेड केसेस तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, तर कसं, पेशंट विथ कंपॅटिबल क्लिनिकली सिम्पटम बट मे बी नॉट ऑल सिम्पटम, नो एपिडेमिओलॉजिकल लिंक एस्टॅब्लिश. आता केस तुम्हाला ठरवायची आहे, केस डिफाईन करायची आहे, तर सस्पेक्टेड आपण बघतो ना, हे सस्पेक्टेड केसेस आहेत, त्याच्यात काय बघायचं की त्याच्यात क्लिनिकली सिम्पटम त्या पेशंटमध्ये किती आहेत, मे नॉट, कधी असतील, मे नॉट बी, सिम्पटमॅटिक असेल नसेल, किंवा त्याच्यात त्या डिसीज कंडिशनची लिंक कधी कधी आपल्याला लागत नाही, म्हणून आपण काय म्हणतो हे मला सस्पेक्ट वाटते, नॉट शुअर, ही सस्पेक्टेड केस आहे. देन प्रोबॅबल केस मध्ये काय येतं, तर क्लिनिकल सिम्पटम्स अँड एपिडेमिओलॉजी कंपॅटिबल विथ द केस डेफिनेशन. तर क्लिनिकल सिम्पटम पण आहेत आणि तुमचं ऑर्गॅनिझम जे डिसीज एपिडेमिक आहे त्याचं तुम्हाला कम्पेअर पण होते, कंपॅटेबिलिटी. नंतर कन्फर्म केसेस मध्ये काय येतं, सस्पेक्टेड और प्रोबॅबल विथ पॉझिटिव्ह लॅब टेस्ट. त्या पेशंट मध्ये तुम्ही प्रोबॅबली काय आहे तो पॉझिटिव्ह लॅब टेस्ट आपण बघतो आहोत आणि तो पेशंट शुअर कन्फर्म आहे अकॉर्डिंग टू पेशंट विथ क्लिनिकली सिम्पटम प्लस लॅबोरेटरी पॉझिटिव्ह रिपोर्ट. कळलं? केस डेफिनेशन आपण कसं करतो, कसं डिफाईन करतो, तर 3 वे, सस्पेक्टेड केसेस, प्रोबॅबल केसेस अँड कन्फर्म केसेस. Then with the cases detected
gather more information about potential exposure, geographical extent. Additional cases must be searched by examine the clinical and microbiological report. आपण केसेस कशा शोधायला विथ केस डिटेक्टेड कसे, तर गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट पोटेन्शियल एक्सपोजर, म्हणजे ते पेशंट कुठे कुठे हे कुठे कुठे पोटेन्शियल एक्सपोजर आहे, कुठून कुठून एक्सपोजर असू शकेल, किंवा जिओग्राफिकल एक्शन, आणि ते कुठच्या भागापर्यंत ते इन्फेक्शन पसरलं असेल, बरोबर की नाही, ह्या एरियात आहे ते अजून कुठपर्यंत गेलं असेल, किंवा ऍडिशनल केसेस मस्ट बी सर्च. आता ह्या एका डी वॉर्ड मध्ये मिळालेत, मग आजूबाजूच्या अजून वॉर्ड मध्ये आहेत का, ते पाहण्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्लिनिकली जाऊन स्वतः बघायचे त्या साइन अँड सिम्पटमचे पेशंट आहेत का, आणि प्लस आपल्याला मायक्रोबायोलॉजिकल रिपोर्ट पण बघायचे, लॅब रिपोर्ट पण बघायचे. नंतर परफॉर्म डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस फॉर केसेस टू हेल्प डेव्हलप अँड एपिडेमिक कर्व बेस्ड ऑन प्लेस अँड टाइम ऑकरन्स. डिस्क्रिप्टिव्ह कर्व जो आपण हे करतो, डेटा कलेक्ट केल्यानंतर कशा केसेस वाढल्या गेल्या, कशा केसेस कमी, आपण कसं बघतो, टाइम, पर्सन अँड प्लेस. ह्या टाइम मध्ये किती केसेस, माझा कर्व कसा आला, वर गेला, खाली आला, त्या फाइंड आउट करायच्या आहेत. परफॉर्म डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, अनालिसिस करायचे फॉर केसेस टू हेल्प द डेव्हलप अँड एपिडेमिक कर्व. एपिडेमिक कर्व म्हणजे कुठच्या पण डिसीज कंडिशन, एपिडेमिक महामारी, कुठचाही आजारपणाचा कर्व कसा आहे, तो कर्व उंचावतो आहे की खाली येतोय. उंचावला म्हणजे केसेस वाढल्या, जेवढा वर गेला कर्व केसेस वाढल्या, जसा तो खाली क्रॉस येतो त्याचा केसेस कमी झाल्या. ते कशावरून ठरवतं, बेस्ड ऑन प्लेस, टाइम अँड ऑकरन्स. द डेट अनालाइज, तुम्ही ज्या डेट्सला अनालाइज करताय, अँड कॉमन फीचर्स ऑफ केसेस. कॉमन फीचर ऑफ केसेस कुठच्या, सेक्स, एक्सपोजर टू व्हेरियस रिस्क फॅक्टर अँड अंडरलाईन डिसीज आयडेंटिफाईड. कसं आपण कॉमन फीचर्स आपण ठेवले आहेत, तर कॉमन फीचर्स ऑफ केसेस इज मेल फिमेल सेक्सवर ठेवले आहेत. एक्सपोजर टू व्हेरियस रिस्क फॅक्टर, कुठच्या एक्सपोजर, कुठच्या व्हेरियस रिस्क फॅक्टरला ते आलेत, एक्सपोजर झालेत. आणि डिसीज आता बघतो आपण, जास्त इन्फेक्शन रेट कुणाला येतो, जे हे आहेत इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट. आता कोविड पण बघितला तुम्ही, तर इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट, अदर डिसीज कंडिशन पेशंट, डायबिटीज, हायपरटेन्शन, ह्या पेशंटला जास्त अफेक्ट झालाय. मग तसंच आपल्याला हे शोधून काढायचंय की एक्सपोजर टू व्हेरियस रिस्क फॅक्टर, अंडरलाईन डिसीज आयडेंटिफाय. अंडरलाईन डिसीज कंडिशन कुठच्या पेशंटला असेल तर त्याला इन्फेक्शन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्या केसेस फाइंड आउट झाले, मेल पेक्षा फिमेल जास्त इन्फेक्टिव्ह होतात. हे त्याच्या मागचे कॉमन फीचर्स आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. कळलं, म्हणजे केस आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनला छोट्या छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नंतरच आपल्याला फाइंड आउट करायचं. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघायचं, ऑकरन्स बघायचे, प्लेस, टाइम, पर्सन बघायचे, डेट बघायचे, कुठच्या डेटला अनालाइज करतोय, कॉमन फीचर्स कुठचे बघायचे, मेल फिमेल आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, डायबिटीस आहेत, एजेड पेशंट आहेत, किंवा अजून त्यांचे कसले रिस्क फॅक्टर आहेत, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये पाहिलं जातं. नंतर लाईन लिस्टिंग फॉर एव्हरी केसेस. पेशंट त्यामध्ये लाईन लिस्टिंग काय करायचं, एक प्रत्येक पेशंट मध्ये पेशंट लाईन लिस्टिंग मध्ये काय करायचं, पेशंट डिटेल्स, प्लेस अँड टाइम ऑफ ऑकरन्स अँड इन्फेक्शन डिटेल should be developed to aid in creating standardized tool for proper observation and review of patient care. आता आपण बघितलं मागच्या ह्याच्यात कसं बघितलं, तर आपण ठराविक फीचर्स, ठराविक आपण क्रायटेरिया ठेवला की कुठचा सेक्स, मेल फिमेल आहेत, इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे, टाइम, प्लेस आणि ऑकरन्स बघितला. हे सगळं कशासाठी आपल्याला बघायचंय, तर ऑकरन्स अँड इन्फेक्शन डिटेल शुड बी डेव्हलप टू एड इन क्रिएटिंग स्टँडर्डाइज टूल. हे सगळे आपण जे कशासाठी करायचे की ह्या सगळ्यांसाठी मला एक स्टँडर्डाइज, एक गाईडलाईन, मला एक प्रोटोकॉल बनवायचे. कशासाठी, फॉर प्रॉपर ऑब्झर्वेशन. त्या ठराविक प्रॉपर मी गाईडलाईन किंवा चेकलिस्ट मी बनवणार आणि रिव्ह्यू द पेशंट, त्याप्रमाणे मी पेशंट केअर रिव्ह्यू करणार. हे सगळं करण्यामागे कारण काय आहे, तर मला त्यासाठी स्टँडर्ड गाईडलाईन टूल बनवायचे. जर मला डेटा सर्व्हिलन्स करायचंय तर मला प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्टँडर्ड टूल बनवायचंय, जेणेकरून मी त्या बघत जाईन त्यात लिहिलं ह्या एरियातले पेशंट, मग तो एरिया, त्याच एरियात तो पेशंट, तो टिक, ह्या ठिकाणी त्याने ह्या एक्सपोजर झालाय, मेल फिमेल टिक. म्हणजे नुसतं मग आपण टिक टिक करू शकतो. जर क्रायटेरिया तयार असेल, प्रोटोकॉल तयार असेल, तुमचा स्टँडर्डाइज टूल तयार असेल, तर नुसतं आपण पेशंट केसेस बघून आपण तो येस ऑर नो करू शकतो.
त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. नंतर डिस्क्रिप्टिव्ह डाटा कलेक्टेड कॅन हेल्प इन जनरेटिंग हायपोथेसिस टू कन्फर्म अँड असोसिएशन बिटवीन एक्सपोजर अँड आउटकम इंटरेस्ट. डिस्क्रिप्टिव्ह डाटामुळे कशाला मदत होते? जनरेटिंग हायपोथेसिस, तुमचं अझम्पशन साठी उपयोगी पडतं. टू कन्फर्म असोसिएशन बिटवीन एक्सपोजर अँड आउटकम इंटरेस्ट, तुमचं एक्सपोजर किती आहे आणि तुझ्या तुम्हाला आउटकम किती मिळालं हे पाहण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह डाटा कलेक्ट केला हेल्पफुल असतो. इट ऑल्सो इम्पॉर्टंट कलेक्ट अँड टेस्ट इन्व्हायरमेंटल सॅम्पल टू एड द इन्व्हेस्टिगेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ आउटब्रेक. आणि त्याच्यामुळे काय होतं, आता तुम्हाला जर इम्पॉर्टंट हे कलेक्ट करायचं, इन्व्हायरमेंटल सॅम्पल कलेक्ट करायचं, तर त्याला सुद्धा ते उपयोगी पडतं. The main goal of an outbreak investigation is to stop transmission and implement control and prevention measure. एवढा सगळं करण्यामागे आपल्याला काय गरजेचं आहे, काय कशासाठी आपण करतो एवढा आहे प्रयास, तर जे आउटब्रेक आहे, जे इन्फेक्शन आहे, ते इन्फेक्शन ट्रान्समिशन होणं कंट्रोल करण्यासाठी. कारण एका पेशंटला होतं आणि ते ट्रान्समिट ताबडतोब दुसऱ्या पेशंटला होतं जर आपण इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मेजर्स, ज्या गाईडलाईन आहेत त्या फॉलो केल्या नाहीत. सपोज मला माझ्या वॉर्डमध्ये एखाद्या पेशंटला गॅस्ट्रो झालाय, त्याचं हँडलिंग त्याने वॉशरूम मधून आलाय, हँड वॉशिंग प्रॉपर केलं नाहीये, त्याला स्वतःकडचं कुठची वस्तू किंवा पेय दुसऱ्या पेशंटला हँडल केलं, त्याच्या हातचं त्याने खाल्लं तर होऊ शकतो. समजा फूड हँडलर आहेत आपल्या ते, त्याला स्वतःला प्रॉब्लेम असेल, तो जर कॅरियर असेल आणि त्याच्या हातातलं दुसऱ्याने खाल्लं तर त्याला इन्फेक्शन होतं. म्हणून आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पहिलं हे ट्रान्समिशन स्टॉप करायचे, म्हणून आपण एवढा सगळा पसारा करतोय कशात, आणि त्याप्रमाणे आपण इम्प्लिमेंट आपल्या ज्या गाईडलाईन आहेत हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल प्रिव्हेन्शनच्या त्या आपण इम्प्लिमेंट करतोय. इट इज इम्पॉर्टंट टू फायनलाइज फाइंडिंग अँड कम्युनिकेटिंग फाइंडिंग टू द प्रिव्हेंट फर्दर इन्फेक्शन. इट इज इम्पॉर्टंट टू फायनलाइज फाइंडिंग, काय करायचं, फायनलाइज करायचं फाइंडिंग अँड कम्युनिकेटिंग फाइंडिंग टू प्रिव्हेंट द, ज्या तुम्हाला फाइंडिंग झालं तुमच्या डिसीज कंडिशनचं आउटब्रेकचं जे तुम्हाला फाइंडिंग मिळालंय, तुम्हाला जे सगळं एवढा अभ्यास करून जे काय तुम्ही मिळवलात ते तुम्ही दुसऱ्याशी कम्युनिकेट केलात, तुमचं फाइंडिंग तुम्ही दुसऱ्यांशी कम्युनिकेट केलात, एचएससी कमिटीशी केलात, हायर अथॉरिटीशी केलात किंवा कन्सल्ट डॉक्टरशी केलात, तर तुमच्या त्यातून काय आउटपुट मिळणार, इट प्रिव्हेंट द इन्फेक्शन. तुमचं जे इन्फेक्शन क्रॉस इन्फेक्शन होणार आहे किंवा होणार ते स्टॉप केलं जाणार. पण केलेले इम्पॉर्टंट फाइंडिंग हे तुम्ही काय करायचे, इतरांशी कम्युनिकेट करून त्यांना सांगायचे, देन ओनली इट हेल्प टू कंट्रोल द इन्फेक्शन. आता एवढं सगळं शिकवल्यानंतर टेक होम मेसेज काय आजचा, सर्व्हिलन्स काय टेक होम मेसेज तुम्हाला वाटू शकतं? HAI इन्फेक्शन रेट इज अन इंडिकेटर ऑफ क्वालिटी अँड सेफ्टी ऑफ केअर, बरोबर की नाही? हॉस्पिटल किंवा हेल्थ केअर असोसिएट इन्फेक्शन रेट कशावरून कसं होतो रेट, हा इज अन इंडिकेटर ऑफ क्वालिटी, बरोबर की नाही? रेट कसं आहे आपलं, आपण जी क्वालिटी देतो त्याचा तो इंडिकेटर आहे, तुम्ही कुठची क्वालिटी, कशी क्वालिटीची सेवा देता, हॉस्पिटलमध्ये आपण कसं काम करतो. अँड सेफ्टी केअर, पेशंट ऍडमिट झाल्यानंतरच आहे की नाही, मग माझ्या हॉस्पिटलचे पेशंटला हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन कमी होत असेल, दॅट मीन वी आर प्रॅक्टिसिंग बेस्ट, फॉलोईंग असेप्टिक टेक्निक, नंतर आपण सेफ्टी प्रॅक्टिसेस करतो आहे, आपण सगळं क्लीन प्री हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोलच्या सगळ्या प्रॅक्टिसेस करतोय, त्यामुळे आपले रेट कमी आहेत. म्हणून HAI हे जर माझ्या हॉस्पिटलचं चांगलं असेल तर एक्सलंट नर्सिंग हे जे आपलं मिळतं किंवा JCI वगैरे जे क्वालिटी नर्सिंग मिळतं, म्हणजे आपण आपल्या हॉस्पिटलची क्वालिटी वाढवू शकतो. कशामुळे, जर मी स्टँडर्ड प्रॅक्टिस केल्या, मी जर सगळे ह्या इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस फॉलो केल्या तर HAIचा रेट कमी होतो अँड मी माझ्या हॉस्पिटलचं स्टँडर्ड वाढवते, प्लस माझी नर्सिंग क्वालिटी व्हॉट एव्हर आय एम गिव्हिंग केअर टू द पेशंट, मीन्स आपलं क्वालिटी ऑफ केअर इज इम्प्रूव्ह, आणि आपल्याला पण प्राऊड असतो की मी व्हॉट एव्हर आय एम प्रॅक्टिसिंग दॅट इज द आउटपुट ऑफ माय वर्क, दॅट व्हॉट इज द डिक्रीज इन इन्फेक्शन हॉस्पिटल इन्फेक्शन रेट, होय की नाही? की सगळ्या नर्स आम्ही चांगला प्रॅक्टिस केल्यामुळेच, सगळं हेल्थकेअर वर्सने फॉलो केल्यामुळे इन्फेक्शन रेट हा कमी होतोय. डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिलन्स प्रोसेस कॅन हेल्प इन मॉनिटर धिस इंडिकेटर and help in evaluation of infection control program effectiveness. Development of surveillance process
कशासाठी उपयोगी आहे? हेल्प इन मॉनिटर दिस इंडिकेटर. कशासाठी? आपण हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन मॉनिटर करण्यासाठीच आपण सर्व्हिलन्स करतो. किती रेट आहे कळण्यासाठी सर्व्हिलन्स करतो. त्यामुळे काय केलं जातं, हॉस्पिटल इन्फेक्शन रेट किती आहे इव्हॅल्युएटेड केला जातो आणि आपला जो IPC जे आहे HICC कमिटी ती किती इफेक्टिव्ह आहे आणि आपल्या प्रॅक्टिस किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला फाइंड आउट होतात ह्या सर्व्हिलन्समुळे. आउटब्रेक शुड बी आयडेंटिफाय, इन्व्हेस्टिगेटेड प्रॉम्प्टली टू द इन्शुअर मॉर्बिडिटी आर लो. आता आपण बघितलं आउटब्रेक सगळं आउटब्रेक शोधून काढला, तो कसा इन्व्हेस्टिगेशन केला बघितलं, आउटब्रेक कसा डिक्लेअर करायचा, कुठच्या वेळेत करायचा आपण सगळं बघितलं. मग हे आपण त्याच्यामुळे काय होतं आपल्याला मॉर्बिडिटी रेट त्याच्यामुळे कमी होतो. बरोबर की नाही? अजून काय माझ्याकडून मिस आउट झालंय का? आपण बघूया अजून काय राहिलंय का? मोस्ट ऑफ सगळ्या स्लाइड झाल्या आहेत. तुम्हाला काही डाऊट आहेत? डाऊट असतील तुम्ही विचारू शकता. 56 बरोबर इन टाइम मध्ये झालंय मला वाटतं. यू कॅन चार्ट किंवा आता तुम्ही ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. एनी क्वेश्चन, एनी प्रॉब्लेम? शिकवलेलं कळलं? सर्व्हिलन्स सगळ्यांच्या डोक्यावरून जाणार आहे, पण तरी सुद्धा सर्व्हिलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिलन्स केल्यामुळेच आपण हॉस्पिटल इन्फेक्शन रेट कमी करू शकतो आणि स्टँडर्ड क्वालिटी आपण देऊ शकतो आणि सर्व्हिलन्स हे करायलाच पाहिजे. तुमचे काही डाऊट असतील तर विचारा. मला जेवढं तुमचे क्लिअर आउट करता येतील तेवढं मी करायचा प्रयत्न करेन. Thank you so much, ma'am, for a session. It was really an excellent session, and I feel that the information which you have provided today is really going to be very helpful for the nursing professionals. Yes. अब सेशन एंड इवन जो चैट बॉक्स में जो रिस्पॉन्सेज हैं दैट इज ऑल्सो वेरी पॉजिटिव रिस्पॉन्स, सभी को पसंद आया, तो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और मैं सबको अनम्यूट एक्सेस दे रही हूँ. आपके जो भी सवाल हैं वो अपने सवालों को आप चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकते हैं. और कृपया जो लोग नहीं बोल रहे हैं प्लीज अपने अपने ऑडियोज को म्यूट पे रखें जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें. हॅलो. हाँ बोलिए. मॅडम मला हे विचारायचं की जसं तुम्ही सांगितलं की सगळं जे आपण इन्फेक्शन कंट्रोलसाठी सगळे मुद्दे लिहून ठेवले असतील आणि फक्त ते येस ऑर नो असं जर लॉगबुक प्रत्येक डिपार्टमेंटला बनवणं गरजेचं आहे का? म्हणजे बायोमेडिकल वेस्ट सेपरेशन झालेलं आहे, ऑटोक्लेव्ह झालेलं आहे, डिसइन्फेक्शन झालेलं आहे, असं डेली लॉगबुक मेंटेन करणं गरजेचं आहे का? हॅलो. Akansha ma'am, you are muted. Akansha ma'am, you are muted. Akansha ma'am, आप म्यूट पे हैं, प्लीज अनम्यूट करें. हेलो. हॅलो.
आकांक्षा मैम, हमारे साथ आकांक्षा मैम अभी मेरे डिस्कनेक्ट हो गई हैं, वो फिर से ज्वाइन करेंगी. प्लीज वेट फॉर सम टाइम. Akansha ma'am, you have joined. I have given you co-host access. Please unmute yourself to speak. हाँ, सेम क्वेश्चन नो. Yes ma'am. हा. सो हे तुम्ही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट साठी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चेकलिस्ट दिली जाते आणि त्याचं रेकॉर्ड आपलं ब्लॉगबुक मध्ये असतं. असं बाकी CSSC सुद्धा सेम आहे. तुम्हाला याच्या इन्फेक्शन कंट्रोल कडून जर चेकलिस्ट नुसत्या तुम्हाला टिक करायचे असतात आणि त्या तुमच्या इन्फेक्शन कंट्रोल नर्स जेव्हा राऊंडला येते तेव्हा ती चेक करून त्याचा डेटा कलेक्ट करून जाते. त्यानुसार प्रत्येकाला फक्त टिकचा ऑप्शन आहे. तुम्ही ते करता प्रॅक्टिस, एवढं टिक केला तरी त्यासाठी बस आहे. ओके, अजून कोणा डाऊट? क्लिअर? आता नेटचा इश्यू झाला, नेट डिस्कनेक्ट झाला म्हणून प्रॉब्लेम झाला. अजून कोणाला डाऊट आहेत का? किसी का कोई सवाल है तो वो अपने आप को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को वो चैट बॉक्स में डाल सकता है.
किसी का कोई सवाल हो, वो लोग अपना सवाल को चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकते हैं। तुम्हाला कुठच्याही ऑडिटची चेकलिस्ट तुमची ICN त्या हॉस्पिटलची इन्फेक्शन कंट्रोल नर्स देते किंवा HICC कमिटी देते आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसेस करायच्या असतात. किसी का कोई सवाल है क्या? तो अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है। अगर कोई भी सवाल नहीं है, then I would request Kansha ma'am to motivate the participants to attend all the sessions in the same batch. ओके मॅम. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप बरं वाटतंय की जे आता एवढं जे आपलं लेक्चर घेतो ते खरोखर युजफुल आहे आणि आपल्या नर्सेसला असं लेक्चर मिळत नव्हतं. तर सगळे मॉड्यूल अटेंड करा जेणेकरून तुम्ही स्टँडर्ड प्रॅक्टिस करू शकता, स्वतःलाही सेफ ठेवू शकता, पेशंटला सेफ ठेवू शकता, हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन कमी होऊ शकतं, आपलं पण प्रॅक्टिस स्टँडर्डाइज होऊ शकते आणि आपण जर नॉलेजेबल असो तर आपण समोरच्या माणसाला ते प्रॅक्टिस करायला सांगू शकतो. कारण काय होतं, आपल्याला माहित आहे तर आपण दुसऱ्याला शिकवणार ना. जर आपण दुसऱ्याला सांगतो हे तू असं करू नकोस, इथे कचरा टाकू नको, तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे की गाईडलाईन काय आहे, कुठचा कचरा कुठे जायला पाहिजे, कुठचं वेस्ट कुठे जातं, कुठचं इन्फेक्टेड पेशंट कुठे घ्यायचं, हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही दुसऱ्यांना शिकू शकता, समोरच्या माणसाला सांगू शकता. त्यामुळे हे जेवढे सेक्शन आहेत ते खरोखर खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप आपल्या नर्सिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यांनी अटेंड करा आणि त्यामुळे आपलं नॉलेज वाढेल आणि त्याचे CNE पण पॉईंट मॅडम बोलले आहेत की तुम्हाला ते मिळणार आहेत. कारण आपण CNE साठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि 22ला आपलं जे रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी हे उपयोगी आहे. आणि मला तर वाटतं मी सगळे 10 मॉड्यूल बघितलेले आहेत. 10 मॉड्यूल खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आपल्या नर्सिंगसाठी खूप गरजेचं आहे. एवढं नॉलेज कुठेच मिळणार नाही आणि हे 10 मॉड्यूल मला खूप आवडलेत आणि आय एम रेडी टू टेक 10. मी तुमचे 10 मॉड्यूल तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू शकेल. तुमचे डाऊट असतील, काही असतील तुम्ही विचारा. आय एम रेडी टू गिव्ह आन्सर आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आपल्यासाठी खूप गरज आहे. कारण होतं प्रायव्हेट हॉस्पिटलला क्लासेस घेतले जातात, त्यांचं लेक्चर होतं. PMC मध्ये असं होत नाही. मला वाटतं इतक्या वर्षात माझ्या सर्व्हिसमध्ये मागे जे CNE झाले त्यानंतर हे CNEचं जे मोठं त्यांनी करायला घेतले खूप 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 छान आहे आणि सगळ्यांनी अगदी मनापासून अटेंड करा आणि ते मिळालेलं नॉलेज तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही अप्लाय करा जेणेकरून तुमचं स्टँडर्ड ऑफ नर्सिंग आणि स्टँडर्ड ऑफ हॉस्पिटल सुद्धा इम्प्रूव्ह होईल. बरोबर की नाही? Okay, thank you to thank you so much ma'am. Yes, thank you to all. Thank you to all are listening my lecture एकदम आनंदाने. That's thank you to all girls, all staffs and thank you ma'am also. Thank you so much ma'am for joining us today. We will call you again for the next sessions. Okay, and it was a wonderful session that you have taken today. Okay. Thank you so much ma'am for joining us. Okay ma'am, can I leave? Yes ma'am, you can leave. You can leave. Okay, Thank you so much. Thanks again to all. अब हम आगे बढ़ते हैं. मैंने अभी कोई मीटिंग छोड़ेगा नहीं, मुझे 2-3 इम्पोर्टेंट अनाउंसमेंट्स करने हैं. ठीक है. आज मैंने फीडबैक फॉर्म का लिंक मैंने डाल दिया है चैट बॉक्स में. सब लोग फीडबैक फॉर्म भरेंगे, कोई भी बिना फॉर्म भरे मीटिंग छोड़ के नहीं जाएगा. ठीक है. अब दूसरी बात,
आपका अगला सेशन जो है वो कब होगा? आपका हमने कल एक सेशन रखा है सुबह 10 से लेके 12 बजे तक, वो सेशन एलएमएस का है, ठीक है। पहले भी आप लोग को एलएमएस के लिए बुलाया गया था, तो जो मेल जो आज मैंने भिजवा दी है वो मेल सिर्फ जिसको आई है सिर्फ वो ही कल आएगा। ध्यान रखिएगा, वो मेल जिसके पास आई है सिर्फ वो ही कल आएगा उस सेशन में। क्यों? क्योंकि मैंने आपको पहले भी बताया था कि एलएमएस आपका बैच बहुत बड़ा है, हम एक साथ सबको एलएमएस में नहीं करा सकते हैं, तो इसलिए हमने एक आपके बैच 1 में सब ग्रुप्स बनाए हैं। तो जिसको पास कल की मेल आई है सिर्फ वो ही लोग कल आएंगे, बाकी लोग नहीं आएंगे, ठीक है। अभी कुछ मैसेजेस आ रहे थे चैट बॉक्स में, ध्यान रखिएगा, जिसके पास कल की मेल आई है सिर्फ वो ही लोग आएंगे, बाकी लोग नहीं आएंगे, ठीक है। अब कल का सेशन का मैंने बता दिया है, कल आपको 10 बजे आना है, सिर्फ उन्हीं को आना है जिसके पास मेल आई है। कल एलएमएस का सेशन होगा, एलएमएस पे हम मॉड्यूल्स पढ़ाएंगे और असेसमेंट भी होगा। तो जिसका मॉड्यूल 1 असेसमेंट हो चुका है वो ही 2 और 3 में जाएगा। जैसे होता है ना, हम क्लास 1 पास करते हैं तो ही 2 और 3 में आते हैं ना, 2 में आएंगे फिर 3 में आएंगे। तो उसी तरह जिसने मॉड्यूल 1 कर लिया है एलएमएस का, तो वो ही उन्हीं लोगों को बुलाया गया है। सब लोग मत आइएगा, जिसके पास मेल आई है सिर्फ उसी को आना है। ध्यान रखिएगा, जिसके पास मेल आई है सिर्फ उसी को ही आना है, क्योंकि कल फिर ये कहना किसी को कि आप जाइए तो मुझे बड़ा खराब लगता है, इसलिए मैं आज ही बता दे रही हूँ, कल सिर्फ वही लोग आएंगे जिनको पास आज मैंने मेल भेजी है, ठीक है। जैसे आप लोग, आपके बच्चे क्लास 1 पास करते हैं, उसके बाद 2 में जाते हैं, उसके बाद 3 में जाते हैं, वैसे ही आप लोगों ने एलएमएस का मॉड्यूल 1 कर लिया है, तब आप लोग 2 और 3 कल पढ़ेंगे। जिसने मॉड्यूल 1 नहीं किया है तो वो ऑलरेडी उसको कल नहीं बुलाएंगे, पहले वो मॉड्यूल 1 तो कर लेना, तब 2 और 3 की बारी आएगी, ठीक है। जिसके पास मेल आई है सिर्फ वही आएगा। और ये कल की हो गई जानकारी। बाकी जो आप लोग का आईपीसी वाले जो सेशंस है वो अगले हफ्ते होंगे, मंडे को 3:30 बजे, तो वो मैं इनवाइट भिजवा दूंगी। तो फिर ठीक है, बाकी कुछ लोगों से कल मुलाकात होगी। अभी हम क्वेश्चंस नहीं ले सकते क्योंकि मुझे मालूम है अगर मैंने ऑन कर दिया सब लोग बॉम्बार्ड करेंगे। और मेरे लिए सबके क्वेश्चन के जवाब देना मुश्किल हो जाता है। मैं थक जाती हूँ बोलते बोलते। तो अब ठीक है, मीटिंग समाप्त करने का टाइम आ चुका है। हम कल मिलेंगे कुछ लोग से, सिर्फ सबसे नहीं। मैंने बता दिया कि कुछ लोगों को ही क्यों बुलाया है, ठीक है। तब तक के लिए, कल तक के लिए मैं सबको नमस्कार करना चाहूंगी। धन्यवाद। जय हिंद।